श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री रामे रावण जाना निज बोधबाने करुणा निवटिताची संपूर्ण काय दशानना बोलत श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कधीच अनुसंधान आहे. प्रभू रामचंद्राने आपल्या असणाऱ्या धनुष्याला निज बोधाचा असणारा बाण त्या ठिकाणी लावला आणि त्या निज बोधाच्या बाणाने असणाऱ्या राजा रावणाचं असणारं म्हणजे त्या ठिकाणी 10 मुंडक्याचं असणारं छेदन त्या ठिकाणी केलं आणि राजा रावणाचा असणारं त्या ठिकाणी छेदन केल्याबरोबर बोध त्या ठिकाणी राजा रावणाला झाला आणि बोध झाल्यानंतर राजा रावण त्या ठिकाणी काय बोलू लागलेला आहे. ऐका गाहे सेन स्थित नरवानर राक्षस बहुत उभय सेनेचे समस्त माझा वचनार्थ परिसावा. आणि राजा रावण गर्जना करून त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. असणाऱ्या शिराचं छेदन झालेलं आहे. शिर त्या ठिकाणी देहावेगळी होऊन पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी राजा रावणाचं शिर त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे की हे असणारं त्या ठिकाणी म्हणजे जवान असणाऱ्या त्या ठिकाणी राक्षसानं तसंच म्हणजे असणारं त्या ठिकाणी नर राम आणि लक्ष्मण वानर मंडळी आणि राक्षस सेना सगळ्याला म्हणजे त्या ठिकाणी सांगतोय मी काय सांगतोय हे माझं असणारं वचन सावध रीतीनं म्हणजे त्या ठिकाणी आणि ऐका. ऐकता देवदानव राम सर्वांतर्यामी पूर्ण राम पर सर्वातीत सनातन राम चिद्घन चिन्मूर्ती. ऐकता देवदानव यक्ष आणि गंधर्व सिद्धचारणादी सर्व श्रीराम वैभव परिसत. मग एवढंच नाही, राक्षस सेनेला त्या ठिकाणी आव्हान करू लागलेला आहे राजा रावण. राम लक्ष्मणाला सांगू लागलेला आहे, वानर सेनेला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. एवढंच नाही, जे स्वर्गस्थित असणारे 33 कोटी देव आहे त्या देवालाही सांगू लागलेला आहे. यक्ष गण गंधर्व यांना असणारे सिद्ध चारण ऋषी आहेत यांना त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे की माझ्या असणाऱ्या मुखातून जे प्रभू रामचंद्राचा असणारा वैभव आहे या वैभवाविषयी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. सावचित्त सर्वजण मिळून म्हणजे ऐका. श्रीराम माणूसा नव्हे जाण राम सर्वांतर्यामी पूर्ण राम सर्वातीत सनातन राम चिद्घन चिन्मूर्ती. आणि राजा रावण सांगू लागलेला आहे की बाबांनो असणारा प्रभू रामचंद्र हा मानव आहे, दिसायला मानव आहे, दिसायला माणूस आहे त्या ठिकाणी, पण हा राम हा माणूस त्या ठिकाणी नाही. राम कसा आहे त्या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या लोकांच्या हृदयामध्ये हृदयस्थ असणारा त्या ठिकाणी अंतरात्मा म्हणून त्या ठिकाणी राहणारा अंतर्यामी असणारा त्या ठिकाणी नांदत असणारा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं स्थान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्याच्या अंतर्यामी असणारा त्या ठिकाणी आत्मा म्हणून राहणारा प्रभू रामचंद्र आहे. सनातन असणारा राम आहे त्या ठिकाणी, सच्चिद घन असणारी चिन्मूर्ती असणारे आणि हा राम प्रत्येकाच्या हृदयस्थ म्हणजे आहे. राम सकळा लोक करता राम ब्रह्मादिका पाळिता राम काळाचा कळिता सकळांचे माथा श्रीराम. मग या चराचरामध्ये असणाऱ्या सृष्टीमध्ये जे चराचर आहे त्या ठिकाणी या सगळ्यामध्ये असणारा प्रभू रामचंद्र आहे. या मानव देह ज्याला ज्याला त्या ठिकाणी मिळाला गेला, या देहानं जे काही कार्य त्या ठिकाणी होतं हे सगळं करता करविता असणारा राम आहे त्या ठिकाणी. ब्रह्मदेवापासून मुंगीच्या मनातील अंतरापर्यंत असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आणि सर्वत्र व्यापला आहे त्या ठिकाणी. एवढंच नाही, काळाचा असणारा अक्कलचा असणारा राम आहे त्या ठिकाणी आणि सगळ्याचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे करता करविता चलन वलन करणारा आणि राम आहे. श्रीराम आदी हेतु उत्पत्ती राम स्थितीची निज स्थिती राम विश्रांतीची विश्रांती गतीची गती श्रीराम. आणि ही जी असणारी विश्वाची निर्मिती केलेली आहे हे असणाऱ्या विश्व निर्मितीचं मूळ असणारा त्या ठिकाणी म्हणजे राम आहे. ह्या रामामुळेच असणारी उत्पत्ती त्या ठिकाणी आहे आणि जी असणारी स्थिती आहे गती आहे ही स्थितीची स्थिती निज स्थिती असणारा राम त्या ठिकाणी आहे. राम असणाऱ्या विश्रांती देणारा असणारा त्या ठिकाणी राम आहे आणि चालायला लावणाराही राम आहे त्या ठिकाणी, बोलायला लावणाराही
आणि म्हणले रामच आहे. रामे बोलविला वेद बोले, रामे चालविला वायू चाले, रामे चालिला प्राण चळे, जेणे रक्षिले देह मात्र. एवढेच नाही, असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितल्यानंतर असणारा वेद सुद्धा त्या ठिकाणी बोलतो. एवढंच नाही, रामाच्या आज्ञेशिवाय असणारा वायू सुद्धा त्या ठिकाणी हालचाल करू शकत नाही. रामामुळेच असणारा प्राण त्या ठिकाणी चालला जातो. राम आहे म्हणून प्राण त्या ठिकाणी आहे आणि त्या रामानंच या असणाऱ्या देहाचं रक्षण म्हणजे त्या ठिकाणी केलेलं आहे. रामे प्रकाशिला भास्कर, झाला सकळा प्रकाश कर, रामे निवविला हिमकर, विनवी साचार सकळांसी. मग हे जे असणाऱ्या सूर्याचं तेज आहे त्या ठिकाणी पसरलेलं, हे तेज म्हणजेच असणारा राम आहे त्या ठिकाणी. रामाशिवाय असणारा सूर्य ही प्रकाश त्या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा रामाशिवाय चंद्र ही शीतलता त्या ठिकाणी देऊ शकत नाही. जी चंद्राची शीतलता आहे, सूर्याचा प्रकाश आहे, तेज आहे, हे रामच त्या ठिकाणी आहे. रामामुळेच असणाऱ्या सगळ्याचा आत्मा त्या ठिकाणी निवला जातो. सगळ्याच्या देहाला असणारी त्या ठिकाणी शांतता देणारा राम त्या ठिकाणी म्हणले आहे. रामे धरली धरार आहे, राम जीवना जीववित आहे, श्रीराम तेजे पावक पाहे, ते दीप्त होय पाचनी. मग ही धरणी जी असणारी शांत रूप त्या ठिकाणी धारण करून बसलेली आहे, ती केवळ असणाऱ्या रामामुळेच आहे. रामाने या धरत्रीला त्या ठिकाणी धरलं गेलं. आणि एवढंच नाही, जो असणारा प्राण आपल्या देहामध्ये आहे त्या ठिकाणी तो राम आहे. या असणाऱ्या देहाला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी राम करतोय. एवढंच नाही, प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या तेजानं म्हणजे त्या ठिकाणी अग्नी सुद्धा आपल्याला असणारी त्या ठिकाणी दाहकता देते. अग्नी सुद्धा असणाऱ्या प्रभू रामचंद्रामुळे त्या ठिकाणी म्हणजे दैदिप्य त्या ठिकाणी होते. रामाशिवाय काहीही म्हणजे त्या ठिकाणी आणि नाही. रामे मोकलिता सावकाश, गगनी उदंड अवकाश, राम विस्मरणे अहंकारास, अति उल्हास देह बुद्धी. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्रामुळेच म्हणजे ही सर्व म्हणजे असणाऱ्या देहाच्या ठिकाणी चैतन्य आहे. ही जी आकाश पोकळी आहे, या आकाश पोकळीमध्ये असणारा राम त्या ठिकाणी म्हणजे भरून उरलेला आहे. हे सर्व जे आकाशाचं तेज आहे त्या ठिकाणी, हे असणार राम आहे त्या ठिकाणी. अहंकार जो असणारा त्या ठिकाणी आहे, या रामाचं विस्मरण त्या ठिकाणी झालं की अहंकार त्या ठिकाणी चालला जातो. म्हणून असणाऱ्या अहंकाराजवळ त्या ठिकाणी राम येत नाही. या असणाऱ्या देहाला बुद्धीला असणारा आनंद देणारा आणि राम आहे त्या ठिकाणी. म्हणून राजा रावण सगळ्याला सांगू लागलेला आहे. राम इंद्राचा आदिंद्र, राम नरेंद्राचा नरेंद्र, राम यमाचा संहार कर, ईश्वर ईश्वर श्रीराम. राम कोण आहे? आदि ईश्वर असणारा प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी, इंद्राची देवाचा असणारा त्या ठिकाणी आदि ईश्वर असणारा राम आहे त्या ठिकाणी. एवढंच नाही, जो असणारा नरेंद्र राजा आहे त्या ठिकाणी, त्या राजाचा सुद्धा असणारा त्या ठिकाणी मुख्य राम आहे. राम नसेल तर राजा त्या ठिकाणी नाही. रामाच्या अंगी काय बळ आहे त्या ठिकाणी? राम कसा आहे? असणाऱ्या यमाचा सुद्धा संहार करण्याची ताकद त्या रामाच्या अंगी आहे त्या ठिकाणी. आणि असणाऱ्या ईश्वराचा आदि ईश्वर असणारा आणि प्रभू रामचंद्र आहे. श्रीरामे चेतबिले पाहे, चित्त चेतने ते धरित आहे, राम्य दृष्टीला होय बोध स्वयं बुद्धीसी. आणि प्रभू रामचंद्राने या असणाऱ्या देहाला चेतना दिल्यानंतरच म्हणजे हा असणारा देह त्या ठिकाणी चालला जातोय, बोलला जातोय. या असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी चेतना देण्याचं काम म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करतोय. या देहाचं जे अधिष्ठान आहे, सर्व इंद्रियाचं अधिष्ठान आहे, तो असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. बुद्धीच्या ठिकाणी बोध करणारा असणारा राम म्हणजे त्या ठिकाणी आहे. श्रीराम प्रभावे अल्प, मणिस्फुरती संकल्प, त्या श्रीरामाचे स्वरूप वाग्जल्प केवी जल्पे. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा प्रभाव एवढा श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. तो एखाद्याच्या मनावर असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा प्रभाव त्या ठिकाणी झाला. थोडा जरी प्रभाव त्या ठिकाणी झाला तरी असणारा विकल्प त्या ठिकाणी नाहीसा होतो. संकल्प मनामध्ये त्या ठिकाणी आरूढ होतो. त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं स्वरूप म्हणजे मी माझ्या वाचन काय म्हणजे किती म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं. श्रीरामाला निरण
ठिकाणी जे युद्ध समय त्या ठिकाणी आलेला आहे, या युद्धाचा असणारा रणकल्लोळ आहे, हा रणकल्लोळ असणारा रामच त्या ठिकाणी आहे. प्रत्येक साधकावर कृपा करणारा असणारा कृपाळू असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. दिनाचा उद्धार करणारा, दिनावर दया दाखवणारा असणारा राम आहे. आणि प्रत्येक जीवाचा असणारा त्या ठिकाणी रक्षण करणारा, प्रणत पाळ असणारा प्रभू रामचंद्र आहे. देह दरिद्रे पीडता देखोन मज अलंकानाथा कृपा उपजली रघुनाथा वनात त्वता तेने आला. मग राजा रावण सांगू लागला, मला ज्या वेळेचा असणारा देह त्या ठिकाणी मिळाला गेला आणि या देह मिळाल्यानंतर या देहाच्या सानिध्यात त्या ठिकाणी आलो, दारिद्र्यात पडलो गेलो. या देहरूपी दारिद्र्यामध्ये पडत असताना त्या ठिकाणी मी व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ लागलो आणि माझी अवस्था, माझ्या सारख्याची अवस्था असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी बघू वाटना गेले. म्हणून रामाने माझ्यावर कृपा त्या ठिकाणी केली आणि म्हणजे माझा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनात म्हणले आले. छळिया कैकेयी माता वनात आलिले श्री रघुनाथा उदरावया लंकानाथा वनात त्वता राम धाडी. आणि एवढंच नाही, असणाऱ्या कैकेयी मातेला सुद्धा माझा उद्धार व्हावा ही मनोमन इच्छा त्या ठिकाणी होती. म्हणून कैकेयीनं असणारं छळण्याचं सोंग त्या ठिकाणी केलं. असणाऱ्या रामाचं छळण त्या ठिकाणी करण्याचं कारण पुढे त्या ठिकाणी केलं. पण मनामध्ये राजा रावणाचा उद्धार व्हावा ही इच्छा त्या ठिकाणी होती. म्हणून कैकेयी मातेनं सुद्धा राजा असणाऱ्या प्रभू रामचंद्राला वनाच्या ठिकाणी आणि म्हणजे धाडलं गेलं. श्रीरामाचा गुरु वसिष्ठ तो माझा परम गुरु श्रेष्ठ वसिष्ठ अनिष्ट इष्ट कळले स्पष्ट आजी मज. आणि एवढेच नाही, असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा श्रेष्ठ असणारे सद्गुरु त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु आहेत. त्या वशिष्ठ गुरुला सुद्धा माझ्याविषयी कळवळा त्या ठिकाणी आला. श्रेष्ठ असणारे वशिष्ठ गुरु आहेत त्या ठिकाणी, त्रिकाल ज्ञान असणारे वशिष्ठ गुरु आहेत. म्हणून त्यांनाही माझ्याविषयीचा कळवळा त्या ठिकाणी आला आणि प्रभू रामचंद्राला माझा उद्धार व्हावा म्हणून मनाला पाठवलं. प्रबोधोनी सकळांसी सवेदी झाले जानकीसी हे अद्यापी कोणासी जनी जनासी लक्षेना. म्हणून प्रभू रामचंद्राचे असणारे सद्गुरु वशिष्ठ आहेत आणि या वशिष्ठ महाराजाला कळवळा त्या ठिकाणी आला. म्हणून म्हणजे सगळ्याचा असणारा त्या ठिकाणी प्रबोधन केलं. सगळ्याच्या मनामध्ये असणारा त्या ठिकाणी एकच विचार आला वनाला जाण्याचा. आणि त्याच वेळेस राम लक्ष्मण आल्यानंतर माझा उद्धार होणार नाही म्हणून रामाच्या संगतीला असणारी सीता माऊली ही त्या ठिकाणी दिली. मग म्हणजे असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूला सुद्धा कृपा आली. रामाबरोबर सीता त्या ठिकाणी पाठवावी. सीतेच्या आशेनं असणारा राजा रावण त्या ठिकाणी येईल आणि प्रभू रामचंद्र राजा रावणाचा उद्धार त्या ठिकाणी करतील. म्हणून म्हणजे राम लक्ष्मण आणि सीता वनाला त्या ठिकाणी धाडले. एवढी माझ्यावर कृपा वशिष्ठ सद्गुरूंनी केली. पण हे अजून म्हणजे हे ज्ञान म्हणजे या जनाच्या ठिकाणी कोणालाही म्हणजे त्या ठिकाणी माहिती पडलं नाही. उतरावया रावणा सद्गुरुसी कळवळा पूर्ण तेने जानकीसी देवना रघुनंदना पाठविला. मग राजा रावणाचा उद्धार करायचा ही असणारी कळवळ म्हणजे माझे असणारे रामाचे असणारे सद्गुरू वशिष्ठ गुरु आहेत. ह्या सद्गुरूच्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझ्याविषयी कळवळा त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून रामाबरोबर सीता त्या ठिकाणी आणि दिली गेली आणि वनामध्ये पाठवलं. श्रीरामाची निजशक्ती सीतापती व्रता महासती अनुग्रहावया लंकापती लंकेप्रती स्वयंमाली. आणि एवढंच नाही, प्रभू रामचंद्राची असणारी त्या ठिकाणी संगतीने निज शक्ती असणारी त्या ठिकाणी सीता माऊली आहे. आणि कशी आहे महान सती सत्यपतिव्रता असणारी सीता माऊली त्या ठिकाणी आहे. आज राजा रावणाला असणारा अनुग्रह देण्यासाठी आणि या लंकेकडे स्वतः सद्गुरूने म्हणजे त्या ठिकाणी पाठवली गेली. रावण बापुडे अतिदीन ते केवी करी सीताहरण स्वयंची येऊन आपण दशानना उद्धरिला. मग राजा रावण म्हणू लागलाय, मी कोण आहे, दीन आहे, माझ्या अंगी एवढी शक्ती आहे का त्या असणाऱ्या सत्य सती पतिव्रतेचं असणाऱ्या त्या ठिकाणी अभिलाषा धरायची, पळवून त्या ठिकाणी आणायचं,
एवढा राजा रावण मोठा त्या ठिकाणी नाही, मी बापूला दीन आहे त्या ठिकाणी. मी कवा म्हणजे असणाऱ्या सीतेचं हरण त्या ठिकाणी करावं आणि माझ्या हाती असणारी सीता त्या ठिकाणी लागणार आहे का? पण माझ्यावर माझा उद्धार करण्यासाठी कळवळा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि स्वतः सीता लंकेच्या ठिकाणी आले, जेणेकरून राजा रावणाचा उद्धार होईल मनोमन इच्छा धरून सीता लंकेच्या ठिकाणी आली. जाणे स्वामीचे मनोगत निरपराधे न करी घात, करुणी अपराधी रंगनाथ श्रीरामे घात करू आली. मग त्या ठिकाणी असणाऱ्या स्वामीचं प्रभू रामचंद्राचं मनोगत त्या ठिकाणी सीता माऊलीनं जाणलं गेलं. मग निरपराधीचा असणारा घात त्या ठिकाणी राम कवाच करीत नाही. मग त्या साधकाच्या हातून काहीतरी अपराध त्या ठिकाणी घडावा लागतो. त्या अपराधाच्या निमित्त त्या ठिकाणी जाऊन त्याचा असणारा त्या ठिकाणी उद्धार करायचा आहे. म्हणून असणाऱ्या सीता माऊलीनं त्या ठिकाणी विचार केला, मला अपराधी त्या ठिकाणी बनवलं गेलं आणि प्रभू रामचंद्राला घेऊन माझा घात करण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी लंकेमध्ये आणले आणि माझा उद्धार करण्यासाठी आले. श्रीरामाची निज शक्ती सीता सती शिरोमणी पतिव्रता, विश्वाची ते विश्वमाता लंकानाथा कळवळली. पण प्रभू रामचंद्राची आदिमाया आदिशक्ती असणारी निजशक्ती असणारी सीता माऊली त्या ठिकाणी आणि पतिव्रतेमध्ये श्रेष्ठ शिरोमणी असणारी सीता माऊली त्या ठिकाणी आणि विश्वाची विश्वमाता जननी त्या ठिकाणी असणारी सीता माता आहे. आणि त्याच सीता माऊलीनं असणाऱ्या राजा रावणावर कृपा त्या ठिकाणी केली. राजा रावण असणारा त्या ठिकाणी म्हणजे व्यर्थ जाऊ लागलेला आहे. ही व्यर्थ न जाता त्या ठिकाणी राजा रावणाचा उद्धार करायचा याच्याविषयी कळवळा सीता माऊलीच्या मनात त्या ठिकाणी आला आणि राम लक्ष्मणाला घेऊन माझा उद्धार करण्यासाठी लंकेत म्हणले आली. बिनदा कोप वरी वरी माता कृपाळू अंतरी, कृपे कोपोणी रावणावरी सहपरिवारी उद्धरिला. मग त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे की असणारी जशी म्हणजे असणारी आई म्हणजे आपल्या असणाऱ्या बाळावर म्हणजे त्या ठिकाणी वरवर म्हणजे त्या ठिकाणी राग दाखवते, त्या बाळाला मर म्हणून त्या ठिकाणी बोलते, शिव्या घालते. पण अंतःकरणाच्या ठिकाणी त्या बाळाविषयी प्रेम असतं, माया असते. त्या बाळाविषयी कळवळा मातेच्या पोटी त्या ठिकाणी असतो. तसं म्हणजे असणाऱ्या सीता माऊली ही मूळ कसं आहे त्या ठिकाणी माया आहे. माझ्यावर प्रेम करणारी सीता माऊली आहे त्या ठिकाणी. वर्ण जरी असणारा त्या ठिकाणी माझ्या बरोबर त्रागा त्या ठिकाणी करते हे दाखवलं गेलं तरी अंतःकरणातून माझ्याविषयी कळवळा आहे, प्रेम आहे. म्हणून माझा उद्धार करण्यासाठी सीता माऊली लंकेच्या ठिकाणी म्हणजे स्वतःहून आली. श्रीरामाचा नव्हे बाण सायुज्याचा मूळहारी पूर्ण, छेदोनी माझे दशवदना विश्वमुख पूर्ण मज केले. मग असणारी त्या ठिकाणी वरवर कृपा असणारा त्या ठिकाणी राग राखीवला अंतर्यामी कृपा त्या ठिकाणी माझ्यावर केली. सहपरिवाराचा उद्धार करण्यासाठी सीता माऊली लंकेत आली आणि ज्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला सायुज्याचा बाण त्या ठिकाणी लावला गेला तो असणारा बाण नाही त्या ठिकाणी. सायुज्य मुक्तीचं निमंत्रण देण्यासाठी तो बाण त्या ठिकाणी आलेला आहे. माझी 10 असणारी मुंडक्याचं छेदन त्या ठिकाणी करून विश्वमुख मला असणार त्या ठिकाणी प्रदान करून म्हणले प्रभू रामचंद्रांनी दिलं. जितुके रामाचे पूर्णपणा तितुकी माझी व्यक्ती पूर्ण, लागता श्रीरामाचा बाण एवढी स्थिती जाण मज आली. मग जेवढं असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं पूर्णपण आहे या असणाऱ्या सृष्टीमध्ये जेवढं चर आणि आचार आहे, जे हलणार आहे आणि जे स्थिर आहे त्या ठिकाणी, या सगळ्यामध्ये असणारा राम परिपूर्ण भरून उरलेला आहे त्या ठिकाणी. जेवढी रामाची परिपूर्णता आहे त्या ठिकाणी तितकीच माझी ही व्याप्ती पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी. आणि कशामुळे ज्या वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा सायुज्य मुक्तीचा बाण त्या ठिकाणी लागला गेला तेव्हा मला एवढं ज्ञान त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त झालं. अनंत ब्रह्मांडेच्या माझी जाणा तो मज माझी रघुनंदन, सगळा बुडाला पण एवढे पूर्णपण मज आले. मग अनंत असणारी ब्रह्मांड आहेत ज्यांच्या अंगामध्ये शक्ती आहे अनंत ब्रह्मांडाला सामावून ठेवण्याची ताकद ज्याच्या अंगात आहे
तो असणारा प्रभू रामचंद्र माझ्या स्वतःच्या मध्ये त्या ठिकाणी आला आणि माझ्यात मी पण होऊन त्या ठिकाणी गेला. एवढा बुडाला की असणार पूर्ण ज्ञानाचे आकलन मला त्या ठिकाणी झाले. मला असणारी बुद्धी म्हणजे त्या ठिकाणी दिली. श्रीरामे वधिला रावण की रावणे राम गिळीला पूर्ण. दोघांचेही दोहीपण हरपणी पूर्ण श्रीराम झाले. मग त्या ठिकाणी असणारा ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचा सायुज्य बाण त्या ठिकाणी राजा रावणाला लागला गेला तेव्हा रामानी रावण वधला. रावणाचा अंत रामानी त्या ठिकाणी केला की रावणानंच राम त्या ठिकाणी गिळून टाकला. अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे असणारं जे रावण आहे आणि हे असणारे प्रभू रामचंद्र हे जे द्वंद्व त्या ठिकाणी होतं, हा रावण मी राम आहे हे द्वंद्व त्या ठिकाणी संपलं गेलं. सगळा मितूपणा त्या ठिकाणी बोलवण झाली. मितूपणा संपला गेला आणि राम आणि रावण यांचं ऐक्य त्या ठिकाणी झालं गेलं. अवनिदान जीवनदान पवने सहित गगन. श्रीरामाचे रामपणा स्वयं रावण होऊन ठेला. मग त्या ठिकाणी असणारे म्हणले अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित करावा. त्या अग्नीमध्ये असणाऱ्या मेलेल्या माणसाचा देह त्या ठिकाणी दफन करावा. ज्या वेळेस असणाऱ्या त्या अग्नीशी देह एकरूप त्या ठिकाणी होतो, त्या देहाला देहपण त्या ठिकाणी राहत नाही. अग्नीत त्या ठिकाणी असणारा मिलन म्हणजे त्या ठिकाणी होऊन जात. तसं असणारं प्रभू रामचंद्र आणि रावण हे दोन त्या ठिकाणी होते. त्या दोघांचं ऐक्य त्या ठिकाणी झालं आणि राम आणि रावण हे एक ऐक्य निर्माण म्हणजे त्या ठिकाणी झालं. माझे रावणपण देख राम झाला स्वयं एक. त्रिसप्ता 14 लोक तेथे कैसे. मग त्या ठिकाणी असणारा मी रावण हे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी ही जी द्वंद्व त्या ठिकाणी होत, हे दोघांचं ऐक्य त्या ठिकाणी झालं. रावण आणि राम हे एक त्या ठिकाणी झाले आणि 21 स्वर्ग का 21 स्वर्ग आणि 14 पाताळ आहे त्या ठिकाणी. 21 स्वर्ग आणि 14 भुवन आहे. ही असणारी सप्त पाताळ हे सगळं त्या ठिकाणी एक रूप म्हणले झालेलं आहे. सकळ सुखांचे सरी व सुख स्वयं श्रीराम सम्यक. त्याचाही प्रकाशक रावण देख मी झालो. मग कसं आहे सगळं असणाऱ्या सुखाचं जे स्वरी व सुख आहे तो सुख देणारा असणारा राम आहे त्या ठिकाणी आणि या रामाचा असणारा प्रकाशक मी असणारा राजा रावण आणि या ठिकाणी म्हणले झालो. चंद्र किरणीचे अमृत जैवी सोमकांते द्रवत. देवी श्रीराम सुख समस्त माझे प्रगटत जगा माझी. मग मला त्या ठिकाणी असणाऱ्या चंद्राच्या किरणापासून जे अमृत त्या ठिकाणी होत, चंद्रापासून मग मला चंद्राच्या किरणापासून जे अमृताचा वर्षाव मला त्या ठिकाणी असणारा वर्षाव होतोय आणि तो चकोर पक्षाला त्या ठिकाणी म्हणजे शांत त्या ठिकाणी करतो, आनंद त्या ठिकाणी देतो. तसं असणाऱ्या प्रभू रामचंद्रामुळे मला असणारं सुख त्या ठिकाणी झालं आणि माझं जे रावण हे नाव आहे हे रामामुळे जगामध्ये प्रगट मध्ये झालं. मैं विरोधीले नाही श्रीरामासी उद्धरावया सकळ कुळासी. हिरवणी आणिले जानकीसी त्या भावार्थासी सांगेन. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागलेला आहे मी असणाऱ्या भगवंताची प्रभू रामचंद्राचा म्हणले विरोध त्या ठिकाणी केलेला नाही. रामाला विरोध त्या ठिकाणी केलेला नाही. माझ्या मनामध्ये काय भाव त्या ठिकाणी होता, जे राक्षस कुळ आहे व्यर्थ जीवन त्या ठिकाणी जाऊ लागलेलं आहे. नरकाला जाणारं राक्षस कुळ आहे. मग या नरकाला जाण्यापासून त्या ठिकाणी राक्षस कुळ वाचावं, उद्धार त्या ठिकाणी सर्व कुळाचा व्हावा म्हणून मी जे असणाऱ्या सीतामाऊलीला लंकेच्या ठिकाणी घेऊन आलो तो माझ्या मनाच्या ठिकाणी काय भाव होता त्याच्याविषयी सांगतो सावध ऐका. जेथे जेथे अधिष्ठान श्रीरामाचे संपूर्ण. त्याचे करुणी निरोधन कुळ उद्धरण म्या केले. मग राजा रावण त्या ठिकाणी म्हणू लागला माझ्या मनामध्ये एकच इच्छा होती की सर्व कुळाचा उद्धार त्या ठिकाणी व्हावा. ही आस मनामध्ये धरली
आणि जिथं जिथं असणाऱ्या भगवंताचं अधिष्ठान आहे त्या ठिकाणी, जिथं जिथं प्रभू रामचंद्राचं स्थान आहे, तिथं तिथं असणारा विरोध मी त्या ठिकाणी केला आणि कुलाचा उद्धार करून घेतला. श्रीराम कृपा सनातन देवांवरी आहे पूर्ण, म्हणून या निरोधन केले आपण देवांचे. मग त्या ठिकाणी एखाद्या साधकाचा उद्धार त्या ठिकाणी करायचा म्हटलं गेलं तर त्या साधकावर असणाऱ्या भगवंताची कृपा लागते, प्रभू रामचंद्राची कृपा लागते. आणि एकदा भगवंताची कृपा त्या ठिकाणी झाली की साधकाला काहीच म्हणजे त्या ठिकाणी अवघड होत नाही. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची कृपा करून घेण्यासाठी भगवंताला विरोध करायचा, विरोध भक्ती त्या ठिकाणी करायची, भगवंताला प्रसन्न करून त्या ठिकाणी घ्यायचा. म्हणून म्हणजे असणाऱ्या देवालाच म्हणजे त्या ठिकाणी विरोध करायचा आणि देव आपल्या बंदीखान्यात घातलं की भगवंताला त्या ठिकाणी म्हणजे कृपा, देवाविषयी कृपा उपजेल आणि भगवंत लंकेला येऊन माझा उद्धार करतील, हा भाव माझ्या मनामध्ये होता. सीतारामाची शक्ती तेमे आणली याची प्रीती, धावणी येईल रघुपती देईल मुक्ती सकळांची. मग असणाऱ्या देवाला विरोध केल्यावर देवावर कृपा असणाऱ्या प्रभू रामचंद्राची आहे आणि देवाच्या कृपेस्तव प्रभू रामचंद्र लंकेला येतील. एवढेच नाही, मग असणारी सीतामाईचं हरण त्या ठिकाणी का केलं तर असणाऱ्या एखाद्या पुरुषाच्या असणाऱ्या पत्नीचं हरण त्या ठिकाणी केलं की पुरुषाला राग त्या ठिकाणी येतो. बायकोची सोडवणूक करण्यासाठी आईला 4 शिव्या त्या ठिकाणी दिल्या तरी असणाऱ्या लेकाला काही वाटत नाही, पण त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी बोललं की नवऱ्याला राग त्या ठिकाणी येतोय. म्हणून रामाची असणारी कांता सीता त्या ठिकाणी चोरून आणायची, बायकोच्या मागे नवरा त्या ठिकाणी येईल आणि लंकेत आले की माझा उद्धार त्या ठिकाणी करेल, हा भाव माझ्या मनामध्ये ठेवला. म्हणून म्हणजे सीतेचं हरण करून लंकेच्या ठिकाणी आलो. 36 झाल्या, 36च्या पुलावाचा आपले मागावा या ठिकाणी. आपले मागावया ठेवणे ओल वारीची शहाणे, पैसे म्या गेले रावणे कोप झेणे कोणी म्हणा. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागलेला आहे की असणाऱ्या त्या ठिकाणी मी सीता माऊलीला त्या ठिकाणी घेऊन आलो. मग शाणी काय असतात त्या ठिकाणी एखादी वस्तू आपली गहाण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती गहाण ठेवलेली वस्तू सोडवण्यासाठी कितीही कष्ट त्या ठिकाणी झालं तरी ती वस्तू आपल्याला त्या ठिकाणी मिळवण्याचा विचार त्या ठिकाणी करतात. ती वस्तू डुबू त्या ठिकाणी देत नाही. तसं त्या ठिकाणी केलं. माझा जो असणारा त्या ठिकाणी म्हणजे जो अहंकार होता हा अहंकार घालवायचा आणि प्रभू रामचंद्राची कृपा त्या ठिकाणी करायची. आपलं जे असणारं त्या ठिकाणी कृपा रूपी धन आहे हे धन त्या ठिकाणी प्राप्त करायचं. म्हणून मी एवढा असणाऱ्या देवाविषयी राग त्या ठिकाणी दाखवला, पण माझा असणारा राग त्या ठिकाणी नव्हता. जे अज्ञान आहे ते असणारे त्या ठिकाणी राजा रावणाला असणारा राग आहे म्हणून त्या ठिकाणी बोललं जातं. उदरावया सकळ कुळाशी, म्या ओली धरली सीतेशी, त्या ओले लागी राघवाशी निर्मानशी कळवळा. मग त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागलेला आहे एखादी वस्तू गहाण ठेवली की ती सोडवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. त्या ठिकाणी कुठलाही दुर्धर मार्ग त्या ठिकाणी अवलंबाची वेळ त्या ठिकाणी आली तरी अवलंबतो आणि ते आपली वस्तू त्या ठिकाणी सोडवून घेतो. म्हणून त्या माझ्या असणाऱ्या सकळ कुळाचा उद्धार करण्यासाठी माझ्या असणाऱ्या ओलीस त्या ठिकाणी सीता माऊली ठेवली गेली आणि मी ओलीस ठेवलेली सीता सोडवण्यासाठी असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. माझ्याविषयी कळवळा त्या ठिकाणी धरला, निमित्त सीता माऊलीला सोडवण्याचं केला. म्हणून लंकेच्या ठिकाणी आले, माझा उद्धार करण्यासाठी आले. श्री प्रीती श्री रघुपती ओल सोडवाया निश्चिती, येथे घेऊन या शीघ्रगती सकुळ लंकापती उद्धारिला. मग मी ओलीस ठेवलेली सीता माऊली त्या ठिकाणी होत्या. ही सीता माऊली ओलीपासून सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. निमित्त सीता माऊलीचा त्या ठिकाणी केलेला आहे. माझा असणारा उद्धार करण्यासाठी आले.
सीता माऊलीची सोडवणूक करण्याचं कारण केलं, माझा उद्धार रामाने केला. लागता श्रीरामाचा बाण तो द्याशी त्रिपुटीचे भान एकाएकी छेदून पूर्ण चैतन्य घन पद केले. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जो सायुज्य मुक्तीचा बाण त्या ठिकाणी होता, तो बाण त्या ठिकाणी आला आणि जे असणारा त्या ठिकाणी चार असणारा देह त्या ठिकाणी चहुदेह आहे, या चारही देहाचं असणारं त्या ठिकाणी भान संपलं गेलं. एकाकी छेदन त्या ठिकाणी केलं आणि मला असणारं चैतन्य घन अवस्था त्या ठिकाणी करून मला असणारी मुक्ती म्हणजे रामाने दिली. श्रीरामाचा तो नयेश्वर चैतन्याचा धावणे कर सकळ कुळेशी दशवस्त्र केलाची मात्र निमिषार्धे. मग तो प्रभू रामचंद्राचा जो आलेला बाण आहे, हा बाण त्या ठिकाणी नाही, तो या देहाला चैतन्य देणारा त्या ठिकाणी होता. चैतन्य घन अवस्था माझ्या देहाला त्या ठिकाणी केली आणि सकुलाशी असणारा 10 तोंडाचा असणारा राजा रावण आहे, ह्या राजा रावणाचा एका क्षणात उद्धार म्हणजे रामाच्या बाणाने केला. दिवस मास न लागता संधान आवेशी करिता उडाली शून्याची शून्य वार्ता चित भासता कुंडली. मग या ठिकाणी या देहाचा उद्धार करण्यासाठी असणारा महिना लागला नाही, दिवस लागला नाही. त्या ठिकाणी एक असणारं त्या ठिकाणी संधान साधलं गेलं. एका क्षणात माझ्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी जी असणारा देहभाव असणारा अहंभाव त्या ठिकाणी होता, या अहंभावाचा असणारा निरसन त्या ठिकाणी केला आणि असणारा चिदाभास माझ्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी म्हणजे कोंडून सोडला. न दिशे रामाचे रामपण सौमित्रादी सुग्रीव हेच मात्र दृष्टांत. हेच मात्र हेत मात दृष्टांत नरिघे न दिशे ज्याचे ज्याचे शिवे आत तो पूर्ण ब्रह्म रघुनाथ सुरतीत पुंजला. आणि असा असणारा प्रभू रामचंद्र तिथं असणारा द्वंद्व त्या ठिकाणी नाही, कसलाही असणारा त्या ठिकाणी विकल्प नाही. ज्याच्या जवळ म्हणजे असणारा त्या ठिकाणी विकल्प शिरकाव त्या ठिकाणी करत नाही, असा असणारा पूर्ण परब्रह्म स्वरूप असणारा प्रभू रामचंद्र माझ्या विषयी असणारी कृपा त्या ठिकाणी उपजली, माझा उद्धार त्या ठिकाणी केला. न दिशे श्रीरामाचे रामपण सौमित्रादी सुग्रीव सहसैन्य बुडाला रावण चैतन्य घन कोंदला. मग या ठिकाणी माझा उद्धार करत असताना रामाचा रामपण त्या ठिकाणी दिसलं नाही. असणारा त्या ठिकाणी म्हणजे लक्ष्मण आहे, सुग्रीव आहे, सैन्यासह त्या ठिकाणी या असणाऱ्या सर्व सैन्य रूपी समुदायामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी समुद्रामध्ये रावण त्या ठिकाणी बुडाला आणि त्यांच्या संगतीला गेल्यामुळे असणाऱ्या राजा रावणाच्या अंगी चैतन्य त्या ठिकाणी म्हणजे कोंडलं गेलं. जेथे परतल्या श्रुती उपनिषदे मौनवती शाखेत मोठावली वाती रघुपती देखता. मग असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी श्रुती सुद्धा नीती त्या ठिकाणी म्हणल्या गेल्या. असणारी त्या ठिकाणी उपनिषद वेळ आहे त्या ठिकाणी, तो सुद्धा मौनावला गेला. त्या ठिकाणी साहिशास्त्र 11 पुराण त्या ठिकाणी थोटवली गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी एवढं रामाचं स्वरूप त्या ठिकाणी दिसलं गेलं. निज विश्वासे रावण या रीती रघुनंदन स्रोतोने आपण कशी विणवण करी विणवण जीवलगा. मग असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने राजा रावणावर विश्वास त्या ठिकाणी ठेवला, कृपा त्या ठिकाणी केली आणि ज्या वेळेस असणाऱ्या भगवंताचं स्तवन राजा रावणानं त्या ठिकाणी केलं, त्या असणाऱ्या स्तुतीवर भगवंताची आराधना त्या ठिकाणी केली. त्या आराधनेवर प्रभू रामचंद्राने विश्वास त्या ठिकाणी केला गेला आणि आता असणारा राजा रावण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला काय विनवणी करू लागला. यागाकिक समुदाय रावणाधिक समुदायाशी माझे लोटांगण सकळाशी विनवित आहे तुम्हाशी ते विनंतीशी परिसावे. कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतात. राजा रावणानं रामचंद्राची अशा पद्धतीने स्तुती केली. रामचंद्र लंकेला येण्याचं मुख्य कारण म्हणजेच माझा उद्धार असं असणारा रावण बोलला. आणि मग आता आपले जे जीवलक आहेत
जीवलग अत्यंत जीवाचे जवळचे जे असणारे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर, अहंकार, हे असणारा जीवलगाला काम, क्रोध आदी करणारा राजा रावण काय बोलतो ऐका. तुमचे संगती स्थळ जाण तुमचे धर्मे करून विविध भोग दारुण म्या संपूर्ण भोगिले. आणि रावण बोलू लागला, बाबांनो, तुमच्या संगतीमध्ये आजपर्यंत होतो, कामाच्या संगतीमध्ये होतो, क्रोधाच्या संगतीत होतो, लोभाच्या संगतीत होतो. तुमच्या संगतीच्या जीवावर, तुमच्या बळावर, तुमच्या धर्मानं आजपर्यंत विविध भोग भोगले, सगळे असणाऱ्या सुखाचा, ऐश्वर्याचा आनंद घेतला, असं रावण बोलू लागला. सज्जनोची ऐशी स्थिती अवंचक मित्र कार्यार्थी मज अनुग्रहीले रघुपती निज विश्रांती द्यावया. आणि रावण सांगू लागला, ऐका, तुम्ही जी काय असणारा भगवान परमात्मा आहे, तो असणाऱ्या त्यांची स्थिती अशी असते, त्यांनी अनुग्रह केलेला आहे रामचंद्राने. त्यांचा बाण लागल्यानंतर जगत प्रत्येक ठिकाणी रामच दिसू लागला. आणि तोच राम आज मला निज विश्रांती घ्यावया कल्पवरी नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पपर्यंत विश्रांतीचं ठिकाण म्हणजे सायुज्य आहे, आणि तिथं घेऊन जायला राम आलेले आहेत, असं रावण बोलू लागला. माझे पुत्र पौत्र आदी प्रधान बंधुसहित सकळ सैन्य मध अधीन माझे जन श्रीरामे आजपण धरिले. आणि आतापर्यंत माझे पुत्र पौत्र प्रधान भावासहित सगळं सैन्य, माझे सगळे असणारे प्रजा, त्या सगळ्यांचा उद्धार माझ्या आधी रामचंद्राने केला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. सकळ पुरा देवणी मुक्ती मजई उद्धारावया निश्चिती. राम उभारण प्रती म्हणून तुम्हा प्रती प्रार्थितो. आणि रावण प्रार्थना करू लागला. काम क्रोधांना म्हणले, ऐका, सगळ्या कुळाला मुक्ती दिलेली, फक्त मी एकटाच राहिलेलो आहे. माझं सगळं कुळ रामचंद्राने मारून त्यांना मुक्ती दिलेली आहे, आणि माझा सुद्धा उद्धार करण्यासाठी राम उभा आहे. केव्हाही बाण रामचंद्राचा लागून माझा उद्धार होऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ऐका. तुम्हा वेगळा मोक्ष घेता लाभ पाहे वंचकता, म्हणून या तुम्ही आता भजा रघुनाथा सर्व भावे. म्हणून रावणाने सांगितलं, ऐका, तुमच्या व्यतिरिक्त जर मोक्ष घेतला तर वंचकता लागेल. आजपर्यंत ज्याच्या असणाऱ्या जीवावर, बळावर एवढा ऐश्वर्य भोग, सगळे विषय भोगले तो रावण, आणि मोक्षाला जाताना एकटाच गेला, असं म्हणू नये. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा जर उद्धार करायचा असेल तर तुम्ही आम्ही मिळून आता सावधान एकाग्रता भावे स्मरता श्री रघुनाथा भय सर्वता आम्हा नाही. म्हणून सांगितलं, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. त्या रामाचं भजन करा, त्याची सेवा करा, त्याचं नामस्मरण करा, असं राजा रावण जीवलगांना, म्हणजे जे अंत इंद्रियामधले जीवलोक आहेत, काम क्रोध यांना विनंती करून बोलू लागला. विनवित असे कामासी भजावे निष्काम रामासी, तेने निज सुख पावसी अनयासी श्रीरामे. रावण कामाला सांगू लागला, ऐक म्हणले, बाबा, निष्काम रामचंद्र आहे. रामचंद्रापाशी काम नाही, निष्काम असणारा तो राम आहे, आणि त्या निष्काम रामाचं भजन कर. त्याचं जर भजन केलं तर जे सुखाचंही सुख असणारा रामचंद्र आहे, ते सुख तुला प्राप्त होईल, असं कामाला रावण बोलू लागला. द्वेषा तुझा लोटंगण निर्द्वेषा रघुनंदन, तू अवजनी अविच्छन्न पावावे कल्याण शांतीचे. द्वेषाला लोटावून घातलं, भास्कर की आता दुसऱ्याचं गुन्हा काढायचं, कवर नाव उठवतो लोकांना, भास्कर आता. आणि त्या रामचंद्राचं स्मरण कर, ज्याच्यापाशी कसलाच दोष नाही, निर्दोष तो रामचंद्र आहे. अशा रामाचं भजन कर, सदुदित कर, कधी कधी नाही, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. असं असणाऱ्या रामाचं सदुदित भजन कर. जर कल्याण पावायचं असेल तर त्या रामचंद्राला विसरू नको, असं रावण बोलू लागला. वासनाधिका समस्तांसी माझे लोटांगण सर्वांसी, निरवास
आणि जी काही वासना आहे त्या वासनाधिकांना सगळ्यांना लोटांगण घालून सांगतो की बाबांनो निर्वासना रामचंद्र आहे. रामचंद्रापाशी कसलीही वासना नाही. त्यामुळे अविकळपणानं या लागी साक्षेपी आपण समूळ सांडावे विस्मरण. आजच ओवी येऊन गेली ब्रह्मपत्रातली पहिलीच ओवी आहे. ब्रह्मपत्र घेतलं बरं, कॅन्सल केलं नवनाथाचं ब्रह्मपत्र घेतलं आणि ते असणाऱ्या नाथ महाराज तिथं सांगतायत म्हणून सगळ्याचं विस्मरण झालं तरी चालतंय, पण एका रामाचं स्मरण करा. एका रामाचं स्मरण केलं की असणारा करिता नित्य रामनाम स्मरण तेथे यश कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन हे महिमान स्मरणाचे. एवढी ताकद रामनामामध्ये आहे, रामामध्ये आहे. म्हणून आता सगळं असणार सोडून द्या आणि अविकळपणानं त्या रामाचं भजन करा असं वासनेला रावण सांगू लागला. तेने तुम्हारी जसुक वेगे पावाल आवश्यक या लागी मिळून सकळी का रघुकुळ टिळक बजावा. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर रामाचं भजन करा, कारण रामचंद्राशिवाय सुख कोणीच देऊ शकत नाही. हे रती माईक दुःखाची जनिती, रामाला सोडलं तर बाकी सगळं दुःखच आहे. रामचंद्रच एक सुख आहे, तोच तुम्हाला सुख देऊ शकतो. म्हणून तुम्ही सगळी मिळून जेवढी सगळी इथं आलेली आहेत तेवढी सगळी मिळून तुम्ही रामाचं भजन करा, तुमचं कल्याण होईल असं बोलू लागला. ऐसे विनविता रावण तव हसिन्नले कामागी गण तुझे तुझ न कळे चिन्ह श्री रघुनंदन निज कृपा. अशा पद्धतीने रावण विनंती करून बोलू लागला होता. त्यावेळेस हसले. रावणाच्या बोलण्याला सगळे असणारे कामाधिक विकार होते, ते विकार हसले आणि त्यांनी सांगितलं बाबा रामचंद्राची कृपा तुला कळली नाहीये, सांगतो ऐका. आमची वस्ती अंतरी रामांतरी आम्ही निर्धारी तो पूर्वीचा आम्हावरी अनुग्रह करी तुझ उनी. आणि त्या असणाऱ्या काम क्रोधाधिकांनी सांगितलं रावणाला बाबा तुझी आमची वस्ती तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, तुझ्या हृदयामध्ये आम्ही राहतो आणि राम त्याच हृदयामध्ये राहतो. मग तुझ्या आधी राम आम्हाला कळलाय आणि आम्हाला कळल्यामुळे तुला कळला. जर आम्हालाच राम कळला नसता, आम्हीच रामचंद्राला नमस्कार केला नसता, आम्हीच रामाबरोबर जवळीक साधली नसती तर तो रामाच्या जवळ एवढ्या गेला नसता. आधी अहंकार संपवला रामचंद्रानं, विषय संपवले, काल ऐकला आपण बाण सोडून, वासना संपवली, आशा संपवली, तृष्णा संपवली, मग रावणाला राम कळला. आधी हे सगळं संपवलं. आमच्या तुझ्या हृदयामध्ये आम्हीही आहे आणि रामही आहे. ती राम आधी आम्हाला कळला, त्या रामचंद्रानं आधी आम्हाला अनुग्रह केला, मग तुला असं ते असणारे विकार रावणाला बोलतात. पूर्वी सर्व भावेसी आम्ही अनुसरलो राघवासी तरीच श्रीरामे रावण तुझसी अति प्रीतीसी अंगीकारिले. अरे बाबा आज तू एवढं त्या ठिकाणी तू सांगायला लागला रामाचं भजन करा म्हणून, पण तुझ्या आधी आम्ही त्या ठिकाणी रामचंद्राला अनुसरलेलो आहोत. आम्ही अनुसरल्यामुळं, आम्हीच आधी रामचंद्राचं भजन केल्यामुळं, त्याचं स्मरण केल्यामुळं रामानं तुझा अंगीकार केलाय. आम्ही जर रामाकडे नसतो, तुझ्याकडे असतो तर रामचंद्राने तुझा अंगीकार केला नसता. कारण अहंकार विषय द्वेष जिथं आहे तिथं रामचंद्र कृपा करीत नाही, त्यांना रामचंद्र भेटत नाही. हे आधी रामचंद्राकडे आम्ही अनुसरलो म्हणजे आधी आम्ही रामाकडे गेलो आणि आम्ही गेल्यामुळं पुन्हा रामचंद्राने तुझ्यावरती कृपा केले असं रावणाला बोलू लागले. आम्ही अनुसरलो नसता कृपा दया रघुनाथा नयन गा सर्वता जाण तत्वता लंकेशा. अरे बाबा आधी आम्ही रामचंद्राला अनुसरलोय आणि अनुसरलिया श्रीरामाचे केवी मागुते परतावे. आम्ही एकदा त्या रामनामाच्या भजनाला लागलो म्हणून तुझी कृपा रामाला आली, नाहीतर तुझी कृपा रामाला केव्हाच आली नसती. जर आम्ही त्या रामचंद्राच्या भजनामध्ये रामचंद्राला अनुसरलो नसतो, रामाकडे आम्ही आधी गेलो नसतो तर तुझी कृपा रामाला कधीच आली नसती. आधी तुझ्या अंतःकरणामधले हे जे विकार रूपी आम्ही आहोत ते आधी आम्ही रामाला भेटलो म्हणून तुझी कृपा रामाला आली असं ते विकार बोलू लागले. तू आमुचा आणि जसं का तुझे निधर्मे सकाळी का भेटी झाली रघुकुळ टिळका अनंत सुखा मिळविले. आणि ते असणारे कामाधिक जे विकार आहेत षडविकार ती बोलू लागले. बाबा तू आमचा सखा आहे, आजपर्यंत आमच्या बळावरती तू सगळं ऐश्वर सुख विषय भोगले
आणि तुझ्याच संगतीमुळं, तुझ्याच धर्मामुळं, तुझ्याच संगतीमुळं आज आमची रामाबरोबर भेटी झाली. म्हणून अनंत जे काही सुख आहे, ज्या सुखाचा कधीच क्षय होत नाही, अशा प्रकारचं अक्षय सुख तुझ्यामुळं आम्हाला प्राप्त झालं, असं रावणाला बोलतात. ऐसे परस्परे येणं येणं, कामाधिक पैसा मग्रा, आणि स्वयं दशवक्त्र येर येर स्तविताती. आणि असं असणारे एकमेकांना राजा रावण कामाधिक, वासनाधिक, क्रोधाधिकांना बोलू लागलेला आहे. आणि हे सगळे विकार रावणाला बोलतायत. अशा प्रकारे एकमेकाची स्तुती करतायत. राजा रावण त्या असणाऱ्या विकारांची स्तुती करतोय, ते अंतःकरणामधले विकार राजा रावणाची स्तुती करतात. असं परस्पर एकमेकाची स्तुती करू लागले. तव श्रीरामाचा निज बाण, करी शिरांचे छेदन, तरी पडेना दशानन, विस्मित बाण स्वयं झाला. आणि एवढ्या वेळामध्ये हे राजा रावणाचा संवाद चालू असताना रामचंद्राचा बाण आला आणि रावणाचं जे काय मुंडकं आहे ते मुंडकं झाडापासून वेगळं केलं, मुंडकं उडवलं. मुंडकं उडवल्यानंतर सुद्धा राजा रावण मेला नाही, जमिनीवर पडला नाही. त्यावेळेस त्याच असणाऱ्या बाणाला आश्चर्य वाटलं. देखोनी बाणाचा विस्मय, रावण बोलत असे पाहो, श्रीरामाचा पूर्ण अनुग्रह, तुझा स्वयंमेव कळेना. आणि ज्यावेळेस मुंडकं उडवल्यानंतर सुद्धा रावण मरत नाही, रावण पडला नाही, त्यावेळेस बाणाला आश्चर्य वाटलं, विस्मय वाटला. रामचंद्राचा बाण आहे तो आणि कधीच फेल जात नाही. मग आज रावण कसा मेला नाही, असं बाणाला आश्चर्य झाल्यानंतर ना रावणानं त्या बाणाला बोलायला सुरुवात केली. तुम्ही एवढ्या रामचंद्राच्या जवळ असताना सुद्धा त्या रामचंद्राचा प्रताप, त्याची ख्याती अजून तुम्हाला कळली नाही. श्रीरामामृता कुपिका, अखंड माझे हृदय देखा, ते प्रसवत असे मुखा, तुझा अवंका तो किती. आणि बोलू लागला रावण त्या बाणाला, अरे बाबा, राम नामाची अमृत रूपी जी काही कुपी आहे, राम नाम रूपी जी अमृत आहे, ती माझ्या हृदयामध्ये अखंड आहे. आणि त्या असणाऱ्या हृदयामध्ये अखंड असल्यामुळं त्या अमृतापासून क्षीर प्रसवत आहेत, क्षीर तयार होतात. आणि तुझी काय ताकद आहे, असं तो बाणाला रावण बोलू लागला. प्रकाशवया निज महिमान, शिरे प्रसवत रघुनंदन, लाजली तुझी अंगवण, नामामृत जाण आणि वार. रावण बोलू लागला त्या बाणाला, ऐक म्हणले, स्वतःच महिमान प्रकाशनासाठी, स्वतःच महिमान वाढवण्यासाठी स्वतः रामचंद्रचा शिर त्या ठिकाणी निर्माण करतोय. माझ्या हृदयामध्ये जी काय अमृत कुपिका आहे, नामरूपी अमृत आहे, म्हणून कोणासी न कळे जनी, नाम अमृत संजीवनी, तो प्रत्यक्ष आसता अनुदिनी, व्रथाभिमानी कष्टती. युद्धकांड अध्याय 49 शक्ती मधला. कोणालाच कळत नाही, राम नाम हेच अमृत आहे आणि ते अमृत माझ्या हृदयामध्ये अखंड आहे. आणि तुझी काय ताकद आहे, त्या असणाऱ्या शिराला छेदन केलं तरी मरत नाही, हे अमृत आहे, जे त्रैलोक्यामध्ये कोणाला सुद्धा त्या अमृताचं, राम नामाचं निवारण करता येत नाही. अशी अनिवार्य नाम अमृत कुपिका माझ्या हृदयामध्ये आहे. रावण बोलू लागला. निग्रह द्यावा तुम्हासी, राम प्रसवत शिरांसी, अद्यापि न कळे तुम्हासी, जरी अहर्निशी जीव लगा. अरे तुम्ही किती बी जवळ असू द्या रामचंद्राच्या, किती जरी जवळ असले तरी सुद्धा तुम्हाला त्या रामचंद्राचा महिमान कळलेलं नाही, अद्यापि कळलेलं नाही. किती जरी जवळ असलं तरी रामच ह्या शिरांची निर्मिती करतोय, शिर प्रसवतोय, असं रावण बोलू लागला. ऐकोनी रावणाचे वचन, लाजा संकोचला बाण, आलट नामांचे महिमान, माझी अंगवण ते किती. रावणाचं बोलणं ऐकलं आणि बाणाला त्याची स्वतःची लाज वाटू लागली. बाणाने असणाऱ्या लाजानं खाली त्या ठिकाणी बाण संकुचला. शंका मनामध्ये निर्माण झाली. नामाचं महिमान आलोट आहे, नामाचं महिमान कोणालाही कळत नाही. मग त्या रामचंद्राच्या नामाच्या ताकदीपुढं माझा काय पुरुषार्थ आहे, असं बाण विचार करू लागला. अहर्निशी जवळी असता, श्रीराम महिमा तत्वता, न कळे सर्वता, आलव्रता संसारा. आणि अहर्निशी जवळ असता रामचंद्र सगळ्यांच्या जवळ आहे.
माझ्याच हृदयी भगवंत असा राम आहे. राम सगळ्याच्या जवळ आहे. मग एवढ्या जवळ असताना सुद्धा रामचंद्राचं महिमान कळलंच नाही, कुणालाच कळलं नाही. विनाकारण संसाराला आलो, जन्माला आलो, पण त्या रामचंद्राचं महिमान कळलं नाही. राम काले लांब नाही, माझ्याच हृदयामध्ये आहे, जवळ आहे, तरी सुद्धा कळलं नाही. आणि बाणाची अवस्था आहे, बाण सुद्धा बोलतोय आम्ही रामाच्या सदोदित जवळ आहोत, तरी रामाची ताकद आम्हाला कळली नाही असं सांगतात. गुळा माझीला दगड सर्वांगी दिसे जैसा गोड परिपाकी दावी निवाड ती अवघड कठीणत्वे. गुळ आहे, त्या गुळामध्ये दगड असतो, गुळा सारखाच असतो. पण जर ती गुळ दगड गुळ म्हणून खाल्ला तर त्या ठिकाणी अतिशय अवघड आहे, कठीण आहे. गुळ मऊ आहे, पण तोच असणारा गुळाच्या आकाराचा, गुळासारखा दिसणारा, गुळामध्ये मिक्स झालेला दगड जर खाल्ला तर अतिशय कठीण आहे. तशा पद्धतीने बोलू लागले. श्रीरामाचे निज भाता मी अरणीशी जवळ असता. श्रीरामन कळे तत्वता काय आता वल्गे जो. आणि आम्ही रामाच्या सदोदित जवळ आहोत. रामचंद्राच्या भात्यामध्ये आम्ही राहतो, आमचा वास आहे. एवढ्या रामाच्या जवळ असताना सुद्धा राम आम्हाला कळला नाही. रावणाला कळला, पण आम्हाला कळलं नाही. आम्ही सदोदित रामाच्या जवळ आहे. राम आम्हाला विसरत नाही, विसंबत नाही. असं असणारा अखंड रामाच्या जवळ असताना सुद्धा त्या रामचंद्राच्या ताकद आमच्या लक्षामध्ये आली नाही असं ते बाण बोलू लागला. श्रीराम वैभवाने नोना स्वयं थोटावला बाण क्षीण माझी अंगवण करू कंदन राहिला. रामचंद्राचं वैभव, रामचंद्राची ताकद, रामचंद्राचं सामर्थ्य बाणाच्या लक्षामध्ये आलं नाही, बाणाला कळलं नाही. त्यामुळे त्या बाणाची अर्धी ताकद संपली. एवढा मोठ्या त्या रामचंद्राच्या सदोदित जवळ असताना त्याची ताकद आपल्याला कळली नाही, दुसऱ्यानं सांगितली. असा असणारा बाण, बाणाने विचार केला, त्यांची ताकद क्षीण झाली आणि कंदन करण्यासाठी बाण विसरला. क्षणभर बाण जागेवर थांबला. काय झालं? ते देखोनी दशानन नमिता झाला श्रीराम बाण तुझे निधर्मे अम्मा जाण वैभव ज्ञान रामाचे. आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी ज्यावेळेस बाण तिथं थांबला, क्षणभर विचार करत थांबल्यानंतर ना तो बाण बघितला. बघितल्याबरोबर रावणानं त्या बाणाला नमस्कार केला आणि बाणाला सांगितलं, एवढं जी ज्ञान आहे, रामचंद्राचं सामर्थ्यता, रामचंद्राची व्यापकता, रामचंद्राचं महिमान तुझ्यामुळं आम्हाला झालं असं रावण बोलू लागला. कंठी लागता तुझा गाव हृदय झाला आविर्भाव सर्व साक्षी श्रीरामराव अद्वितीय अखंड. आणि तो बाणाला रावण बोलू लागला, ज्यावेळेस आमच्या कंठावरती तुझा आघात झाला त्यावेळेस असणाऱ्या हृदयाचं परिवर्तन झालं. हृदयामधले सगळे विचार बदलले गेले. सर्व साक्षी रामचंद्र आहे, प्रत्येक गोष्टीला साक्ष राम आहे. कोणी बघत नसलं तरी राम बघतोय. या असणाऱ्या साक्षी, प्रत्येक कार्याला साक्षी असणारा राम आहे. अद्वितीय अशा प्रकारचा, कुठल्याही प्रकारचा द्वैत नसताना अखंड राम आहे, बघतोय असं रावण बोलू लागला. अद्वितीय श्री रघुनाथ ऐसा बाणला इत्यर्थ त्याची नामामृत कुपिका येता शिरे अनंत प्रसवती. आणि अशा पद्धतीने रामचंद्र आहे आणि राम अद्वितीय आहे, राम व्यापक आहे, सगळीकडे जळी स्थळामध्ये राम आहे. असा असणारा इत्यर्थ बाणला म्हणजे लक्षामध्ये आला. कधी आला? तुझा घाव लागल्यानंतर ना लक्षामध्ये आलं. आणि म्हणूनच नामरूपी अमृताची कुपिका हृदयामध्ये आहे, त्याच्यामुळे अनेक शिरांची निर्मिती होते असं रावण बोलू लागला. एकदेशी परिच्छन्न होतो करंटा दशवदन तो सर्व करता सनातन श्री रघुनंदन स्वयं झालो. आणि रावण परिच्छिन्न होता, एक देशामध्ये एका ठिकाणी रावण होता. पण ज्यावेळेस कंठामध्ये रामचंद्राचा बाण लागला आणि तो असणारा रावणच राम झाला, सर्वगत झाला, प्रत्येक ठिकाणी झाला आणि रावणच रामचंद्र झाला असं रावण बोलू लागला. तरी सज्जनाचा ऐसा महिमा भेटलिया उत्तम धमा उडवणी द्वंद्व धर्मा निजधामा पाविती ती. आणि सज्जनाचा असा धर्म आहे म्हणून सज्जन भेटावा, सज्जन सोबतीला असावा.
कारण राम सज्जनाच्याच भेटीमध्ये रामचंद्र आहे. सज्जनाचा असा महिमा आहे, त्याचं एवढं सामर्थ्य आहे की जर सज्जन भेटला तर उत्तम धामाला घेऊन जातो. ही सज्जनाचा स्वभाव आहे. आपण सज्जन असा आहे तो स्वतःही तरतो आणि जो सोबतीला आहे त्यांनाही तारून घेऊन जातो. निज धाम हा पावविती ही सज्जनाचं मुख्य लक्षण आहे. जे काय आपल्या बरोबरीला कोणीही कसाही असू द्या, पण सज्जन लोक त्याच्या बरोबरीला सगळ्याला घेऊन निज धामाला घेऊन जातात. असं त्या ठिकाणी रावण बोलू लागला. चोरटा वाल्मिका तत्वता नारद भेटला अवचिता निरसोनी मागील दुरिता अनागत वक्ता पै केला. आणि याचं उदाहरण दिलं म्हणलं तर चोरटा वाल्मिक आहे. वाल्या कुळी काय करत होता? चोऱ्या करायचा, लोकांना मारायचा. पण अचानक नारदांची भेट झाली आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. जगतामध्ये दोनच महाकवी सांगितले, बाकीचे सगळे कवी आहेत. एक महर्षी वाल्मिक आणि दुसरे महर्षी व्यास. हे दोनच आद्य कवी महाकवी आहेत. आणि असा असणाऱ्या वाल्मिकांना नारदांची भेट झाली आणि सगळं त्वरित संपलं पाठीमागचं. आणि अनागत वक्ता, भविष्य बोलणारा, भविष्य सांगणारा असा असणारा वाल्मिक ऋषी झाला. असं सज्जनाचं गुणधर्म लक्षण आहे असं सांगतात. तैसे तुझे आघातेत निरसोनी माझी सकाळ दुरित पावविल श्री रघुनाथ कृतकृत्य करोनी. आणि तसे तुझ्या आघातानं माझी काय आतापर्यंतची दुरित होती, द्वैत होतं, वासना, क्रोध, शांती ही जे काय आहे ते सगळं संपलं आणि फक्त रामचंद्रच प्राप्त झाले. ही तुझ्या असणाऱ्या तुझे बाण कंठाला लागल्यामुळं रामचंद्राची प्राप्ती होणार आहे असं रावण बाणाला बोलू लागला. परस्परे दोघे जण एरेरांचे करीत स्तवन शब्दांची उपरती होऊनी पूर्ण समाधान पावले. अशा पद्धतीने परस्पर दोघे जण एकमेकाला बोलले. बाणानेही रावणाची स्तुती केली. बाणाने सांगितलं, राम आम्हाला कळलं नाही पण तुला कळला. रावणाने सांगितलं, तुझ्यामुळं मला राम भेटला, रामाचं दर्शन झालं, तुझ्यामुळं आमचा उद्धार झाला. असं परस्परे एकमेकांचं स्तवन त्या ठिकाणी रावण आणि बाण करू लागले. उपरती होऊनी शब्दांची स्मरता श्रीराम स्वरूपासी बाहेर देहाची दशा कैसी न कळता भूमीची उलंडले. आणि इकडे दोघ जण एकमेक बोलत होते. बोलत असताना त्या ठिकाणी राजा रावण आणि ते असणारे बाण एकमेकाचा संवाद करत असताना रामचंद्राचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप दोघही अंतःकरणामध्ये स्मरण करत होते. लोखंडाचं बाण तोही आणि राजा रावण सुद्धा अंतःकरणामध्ये रामाचं स्वरूप चालू होतं. तेवढ्या वेळामध्ये बाहेरून रावणाची दशा, अचानक त्याचं शरीर जमिनीवर पडलं. रावणाची पंचमहाभूते मिनली भूतात्म्या श्रीरामाते इंद्रिय चेष्टाही ते चिन्मूर्ती ते निवटल्या. आणि रावणाची जी काही पंचमहाभूत आहेत ती असणाऱ्या भूतात्म्य रामचंद्राला विनटली गेली. जी सगळी असणारी पंचमहाभूत रामचंद्राच्या स्वरूपावरती विनटली गेली आणि असणाऱ्या चिन्मूर्ती रामचंद्राला प्राप्त झाली असं सांगतात. भूमीवरी पडता रावण आनंदमय झाला बाण कार्य साधिले संपूर्ण नमुना रघुनंदन बातरी घे. कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव वासुदेव हरी. पाणी कोणाला प्यायचं आहे? अशा पद्धतीने रावण भूमीवरती पडला, जमिनीवर पडला आणि त्रिभुवनाला आनंद झाला. आनंद झाला म्हणून आज प्रत्येकाच्या दारामध्ये गुढी उभा आहे. कशामुळं? ही झालं भूमीवरी पडता रावण. रावण भूमीवरती पडला की आनंदाच्या गुढ्या सगळ्या असणाऱ्या देवलोकांनी उभवल्या गेल्या. जगतामध्ये आनंद झाला आणि आले झाले रामराज्य काय उनी अम्मासी. रावण मेला की रामाचं राज्य आलं आणि तोच रावण जमिनीवर पडला. बाणानं त्याचं कार्य केलं, रामचंद्राच्या भातेत आला.
श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जे इतर सेवक स्वामी कार्या साधून देख स्वयं परते एक निज विजय सुख सांगत रामचंद्राच्या बाणानं रावणाला मारलं, जमिनीवरती पाडलं. बाणाला आनंद झाला आणि बाण परत रामचंद्राकडं त्या ठिकाणी गेला, त्यांच्या भात्यामध्ये जाऊन बसला. जसं एखादा सेवक असतो, राजानं एखाद्या सेवकाला काम सांगावं आणि काम करून सेवक आनंदानं माघारी यावं आणि विजयाची वार्ता तो असणारा स्वतः सेवक स्वामीला सांगत असतो, तसं बाण रामचंद्राला सांगू लागला. तशी स्वामीची आज्ञा होती कार्य साधिले त्याचे रीती ऐशी सांगोनी स्वामी प्रती धरी उन्नती निज गर्वे आणि तशा पद्धतीने रामचंद्राची आज्ञा होती. काल एक बाण महाग आलता कानापाशी, ती कसं मारू ही विचारण्यासाठी आला होता. आणि जशी स्वामीची आज्ञा होती, जसं रामानं बाणाला सांगितलं त्याच पद्धतीने कार्य केलं. तसंच रावणाला मारलं आणि मग तो बाण परत माघारी येऊन रामाला सांगू लागला. कैसा नव्हे श्रीराम बाण अजय त्रिलोकी रावण त्याचे करोनी निर्दळन अनुही जान गर्व नाही. एखाद्या सेवकाला काम सांगावं, तू काम करून माघारी यावं, पण ती माघारी आल्यानंतर छाती पुढे करून आपल्या मालकाला सांगत असते, तुम्ही सांगितल्या पद्धतीने पूर्ण काम व्यवस्थित पार पाडलं. तैसा नव्हे श्रीराम बाण, रामाचा बाण तसा नाही. एवढं मोठं कार्य केलं त्या बाणानं, जगाला त्रास देणाऱ्या रावणाला मारला, पण अणु ही जाण गर्व नाही. अणु दिसतच नाही डोळ्याने, एवढा सूक्ष्म असतो, लहान असतो, तेवढा सुद्धा गर्व त्या बाणाला नव्हता. रावणाचं निर्दळन करून बाण परत रामचंद्राकडे आला. मौनीची करी श्रीरामासी बाणे नमोनी वेगेसी जाणून स्वामींच्या वैभवासी रिगे पाठीसी भात्यात बाण आला, मौनानच असणाऱ्या रामचंद्राला नमस्कार केला, परत असणारा बाण गेला, लोटांगण घातलं, प्रदक्षिणा घातली, रामचंद्राच्या भात्यामध्ये जाऊन बसला. लौकिकी प्रतायसी जेवदैवया रावणासी प्रसन्न करोनी सूर्यासी रामे दशवक्रासी निमिटिले. आणि लौकिकामध्ये अशी प्रथा आहे की राजा रावणाला मारण्यासाठी भगवान श्रीरामचंद्रांनी सूर्याची प्रार्थना केलेली होती आणि सूर्याची प्रार्थना करून त्या ठिकाणी रामानं रावणाला मारलं, असं लौकिकामध्ये आहे. पण ऐका, ज्याचे नितेजे रविशशी प्रकाशुनी जगाशी तो शरण जाईल अनिकासी कदा काळेसी घडेना. अहो, ज्याच्यामुळे चंद्र सूर्याला प्रकाश आहे, म्या बोलविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण व्हाले, असं असणारा त्या ठिकाणी राम आहे. आणि ती रामचंद्राच्या सत्तेनेच सूर्य चालतो, चंद्र चालतो. सूर्या चंद्राला प्रकाश त्या रामामुळेच आहे. आणि तो राम स्वतःच कार्य करण्यासाठी किंवा रावणाला मारण्यासाठी अनेकांना कशाला शरण जाईल? कधीच घडणार नाही. राम कोणाला तरी शरण केले, कोणाची तरी मदत घेतली, रावणाला मारलं, ही त्रिभुवनामध्ये कधीच घडलं नाही, घडत नाही, असं बोलू लागले. भूमी पडता दशकंठ प्रवाह रुधिरांचा लोट चरणी झाली उद्धट झाला शेवट युद्धाचा शेवट झाला, संपला आता युद्ध. युद्ध संपलं कधी? भूमी पडता दशकंठ, रावण जमिनीवरती पडला, युद्ध संपलं. आणि असणाऱ्या रक्ताच्या लोटच्या लोट नदीच्या नदी तिथे वाहू लागली. मेध अमावसाची त्या ठिकाणी चिखल झाला आणि अशा पद्धतीने युद्धाचा जो शेवट आहे, आज शेवटचा दिवस आहे युद्धाचा. आता इथून पुढे युद्ध संपलं. ऐका, धूम्र शिखरे सहित जेवी उलंडे पर्वत तेवी पडला लंकानाथ अतिविख्यात पुरुषार्थी. एखादं शिखर पर्वताचं, त्या शिखरावरती अनेक झाडं असावी आणि झाडासहित ते शिखर ढासळावं किंवा झाडासहित त्या शिखरासहित एखादा पर्वतच पडावा. तशा पद्धतीने दिप्पाड शरीराचा रावण जमिनीवरती पडला, असं सांगतात. भूमी पडता रावण धनानिले त्रिभुवन कैलास झाला आंदोलयमान सत्यलोक पूर्ण डळमळीला. बघा, रावण ज्यावेळेस जमिनीवरती पडला, त्रिभुवन दणाणून गेला. स्वर्ग मृत्यू पाताळ थरथर त्या ठिकाणी दणाणलं, भूकंप झाल्यासारखं झालं. एवढंच नाही तर कैलास पर्वत सुद्धा त्या ठिकाणी हादरला गेला. सत्यलोक ढळमळलं. एवढा असणारा दिप्पाड शरीराचा रावण पडल्यावर अवस्था निर्माण झाले. विसखंडी यांचे दिंड
झाड उन्मळोनी वितंड ते विसई भाऊ प्रचंड रावण उदंड उलंडला. अशा पद्धतीने 20 असणाऱ्या खांद्याचं दिंड एखादं झाड सगळ्या फांदी सहित पडावं तशा पद्धतीने 20 हातासहित राजा रावण झाडासारखं उन्मळून जमिनीवरती पडला. 20च्या 20 भाऊ उदंड आहेत, प्रचंड आहेत आणि असा असणारा रावण जमिनीवरती उलथून पडला, मेला. सुवर्ण बंदी करमुक भूमी लोळत असे देख बाण पडिले रुक्ममुख, शस्त्रे अनेक लोळती. सोन्याचं धनुष्य होतं राजा रावणाचं आणि ती सोन्याचं धनुष्य जमिनीवरती लोळू लागलं. बाण रुक्ममुख बाण होते, ते बाण सुद्धा जमिनीवरती पडले. अनेक शस्त्रास्त्र राजा रावणाची जमिनीवर लोळू लागले. रत्न जडित मुकुट भूमी लोळत तेजिष्ठ रणी पडला लखलखाट जडित उद्भट भूषणे. रावणाचं मुकुट रत्न जडित आहे, रत्नांच्या मण्यानं जळवलेला तो मुकुट आहे आणि आज तोच मुकुट जमिनीवरती लोळू लागला. त्या मुकुटाकडे अतिशय तेज होता, तेजस्वी असणारा तो मुकुट होता. ज्यावेळेस तो मुकुट जमिनीवर पडला त्यावेळेस तिथं लखलखाट झाला, प्रकाश पडला गेला, असा मुकुट जमिनीवर लोळू लागला. महावीर रण कर्कश रण योद्धे अति दुर्दश रणी पडले भुवस मोकळे केस लोळती. आणि रावणाच्या सोबत जे असणारे मोठमोठाले वीर होते, योद्धे होते, ते सगळे योद्धे जमिनीवरती पडले, केस मोकळे सुटले, रणांगणावरती लोळू लागले. बाहू लोळती सानंग मस्तके मुकुटेशी विविध करचरण हित कबंध रणी बहुविध लोळती. आणि सगळे असणारे जे काही राक्षसांचे, कुणाचे हात तुटलेले, कुणाचे पाय तुटलेले, कुणाचं असणारं मस्तक शिरापासून वेगळं झालेलं, कुणाचं मुकुट आहे, हे सगळं त्या रणांगणावरती पडलं. हात पाय नसलेलं जे काही कबंध आहे ते असणारे कबंध म्हणजे कमरेपासून वरी आणि छातीपासून खालचा जो भाग आहे ते असणारे कबंध उठून असणाऱ्या रणांगणावरती लोळू लागली. कोटी सैन्य रणी पडतात एक कबंध उठवतात ऐसे बंदे अनंत सैरारनाथ धावंती. कबंध कधी उठतंय? कोट्यावधी सैन्य पडल्यावर एक कबंध उठतंय म्हणून सांगताय. कोट्यावधी सैन्य ज्यावेळेस रणांगणावरती पडल तेव्हा एक कबंध त्या ठिकाणी उठून अनंत अशा असणारी सैरावैरा धावू लागले. असे अनंत कबंध उठले. सैन्य किती मेला असेल? कोट्यावधी सैन्य मारावं तेव्हा एक कबंध उठतंय आणि असे अनंत कबंध उठून रणांगणावरती नाचू लागले. असं अफाट सैन्य त्या ठिकाणी रणांगणावरती पडलं होतं. असंख्य सैन्य पडले रणी रत्न खचित मुकुट भरली तेथ पातल्या पक्षी श्रेणी विचित्र ध्वनी बोलत. असंख्य सैन्य जमिनीवरती पडलेलं होतं, रत्न खचित मुकुट असणारे होते, सगळ्यांचे मुकुट सोन्याचेच होते. ते असणारे रणांगणावरती लोळू लागले आणि ते असणारे मेलेल्या राक्षसांचं मांस रक्त खाण्यासाठी विचित्र अशा प्रकारच्या पक्ष्यांच्या श्रेणीच्या श्रेणी तिथं आल्या. धारगी दाशय काक गोमायु पातल्या संख्य मांस भक्षणी अति हरिक रणी सकळी गमानिती. असो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत त्यांना साष्टांगपणी पाठ करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान कोण दिवस येईल काय सांगा, कधी कुठला दिवस उगवल. 14 चौकड्याचा राजा एवढा आयुष्य आहे. एक चौकडी म्हणजे 4 युगाची बेरीज आणि त्याला 14 गुणाचं एवढं वय राजा रावणाचं. किती त्रासून गेलता राजा रावण. 1 लाख पोरं आहेत, 1.25 लाख नातू आहेत, 80,000 बायका आहेत, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. संपत्तीनं कमी नाही, संततीनं कमी नाही, ज्ञानाने कमी नाही. वेदाचे 4 भाग केलेले राजा रावणाने एवढा ज्ञानवान आहे. पण आज रणांगणाच्या ठिकाणी पडला. कुणी नव्हे रे तुझे, तुझे नव्हे रे कोणी, अंती प्राण्या घासील माझे माझे मनोनी. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे रे मेल्या वाचुनी. कळतच नाही का कळायचं. अवघड आहे बरं का परिस्थिती. कुणी नाही कुणाचं. देह राजा रावणाचा रणांगणाच्या ठिकाणी पडला. गहारे आल्या, गिरडा आले.
स्वर्गमुक्ती पाताळ तिन्ही जगताला अजिंक्य असणारा राजा रावण आज धुळी पिसाळा गिराग असणाऱ्या घारी आल्या, गिदड आले, कावळे आले, एवढाच नाही अनेक असणारे हिंस्र पशु पक्षी आलेले आहेत आणि लचके राजा रावणाचे तोडू लागले. त्यांना बी आनंद वाटला, आज लय प्युअर खायला मिळायला लागले. पळतली दक्षाणी 9 कोटी कात्यानी 56 कोटी दळ घेऊन चामुंडायानी पळतली. सर्व असणारे भूत आले, मात्र नाही नुसते भूत आलेले ती. एवढंच नाही, 9 कोटी कात्याने आल्या, 56 कोटी सैन्य त्यांचं ती बरोबर घेऊन आलेले आणि चामुंडा सुद्धा आलेले आणि सर्वच केवढं राजा रावणाचा धी असेल, एवढी जर खायला आले ती. हा पण म्हणतो आपला एवढा, पण त्या अहंकार रूपी राजा रावण आहे किती एवढी खायला आले, कसं कुणाला पुरत असेल. सगळे आनंदाने खाण्यासाठी आले. पुढे काय झालं, औटी कोटी भूतावळी घेऊन आली कंकाळी. नाचू लागली गोंधळी, मांस सकळी सेवावया. आऊट कोटी भूतावळ आहे, 3.5 कोटी भूत आहे ती. आपण म्हणतो कुठं कुणी बघितले ती काय माहिती, पण 3.5 कोटी भूत आहेत म्हणजे. एवढे सगळे असणारे कंकाळीने एवढी भूत आणलेले आहेत. रणांगणाच्या ठिकाणी असणारा गोंधळ घालू लागलेला आहे. भूत बेताळ नाचती, सर्वच्या सर्व आनंदाने नाचू लागलेले आहेत. आणि आज म्हणजे आपल्याला मांस राजा रावणाचं खायला मिळणार आहे का? सगळ्यांना त्रास दिलेला होता ना, सगळ्याला वाटतंय आज आपलं फेटाना मीठ होणार आहे. त्यांनी त्रास दिला, आपण त्याला त्रास द्यायचा. म्हणून आनंदाने मेल्यावर बरं का लक्षात ठेवा, जिवंतपणी घाबरत होती, थर कापाला सुद्धा त्याच्या पुढे उभारत नव्हती, पण मेल्यावर सगळी खायला आली त्याला. सेवावया मांस रुधिर एरा ये दावे येर तुझे मनती परते सर भावे फार भरली सर. जर पुढे सरला की त्याला म्हणतो हो मागे. अरे हावरे आहे का म्हणले, कधी खायला मिळलं होतं का नव्हतं तुला म्हणले, कालचं आज असतंय का म्हण. खूप महागारी असं एकमेकाला म्हणू लागली. एका म्हणती आलो पहिले मने नवल झाले शेती राखण ठेविले त्याची काय आले धनीपणा. मग एक जण म्हणला, मी आलो म्हणला सगळ्याच्या आधी, किती दिवस झालं वाट बघत होता, आज मरण उद्या मरण मला खायला मिळेल म्हणले, खाण्यासाठी पहिल्यांदा आलोय. खूप माघारी. तर दुसरा म्हणायचा नवल झालं, बरं पाहायला आलता म्हणले. आम्ही जरी दुसऱ्यांदा आलो तरी वाट बघत होतो ना, आज ना उद्या खायला मिळेल म्हणले. अरे आम्ही तर म्हणजे ह्या राजा रावणाची शेतरूपी राजा रावणाचं राखण करत होता म्हणले असणार. आज मरल उद्या मरल, राखण कशासाठी करायचं असतं, चांगलं राहायसाठी. पण आम्ही आज मरल उद्या मरल म्हणून त्या राजा रावणाच्या ह्याचं राखण करत बसलो होतं. मग आम्हाला काय नग का राखणाऱ्या माणसाला म्हणले हो महागारी तुम्ही. पहिले होतासी राखण तरी भाते घे मोजून अमुक घ्यावया अंगवना सर्वता जाण तुझं नाही. एवढं तिसरा कुडा आला. बरं बरं बरं, लय दिवस राखण होता बाई ह्या राजा रावण रुपये राहण्याला. बरं असू दे म्हणलं, घे म्हणलं तुझं वाटणे मोजून घे, कुठलं घ्यायचा पार्ट तुला तुला मोजून घे म्हणले असणार. आणि तुझ्या ताकद असली भरपूर घ्यायचं तरी घे, नाहीतर आम्ही आमच्या ताकदीवर म्हणले असणार यादीच तयार करू. असली यादी तयार करते ती, आमच्या खेडेगावात करते ती बघा. 2-3 दिवस यादी तयार करते, यादी तयार करते ती. आणि पुन्हा पैसे बी गोळा करते ती. शुक्रवारी वाटते ती, आधीच पैसे घेऊन घेते ती, शुक्रवारी वाटून टाकते ती. तसं म्हणलं तुला बरोबर शुक्रवारी मिळेल रे बाबा, असं राखणाऱ्याला म्हणू लागली. बळे घेऊ जाय आवेशी तुझा त्या ते सुगंध भूमसी सुटली रणभूमीसी कलह भूतांशी लागला. बोलायचं एक जण पुढे सरायचा, हो रे बाजूला, माझा वाट आहे ती मी घेणार. एकच हरा महाराज, सगळे अर्धा दाखव, कारवा करू नका. तिकडं तिकडचं जाऊ दे, इकडचं सांगते वाटीतला. असं म्हणजे असणार. सगळे जण म्हणा लागले एकमेकाला. बोलत पुढे सरकायला लागला. त्याला म्हणायचं हो माघारी तू. तो दुसरा यायचा की सपकात लावायचा, त्याला झपकात द्यायचं हो माघारी तू म्हणला. असं भूत एकमेकाला मारू लागले. मला मिळतंय का तुला मिळतंय, हावऱ्यासारखं एक पुढे एक धावे एकी पुढे
ताटी सुंट वडे कशा प्रकारचं एकमेकां होतं भांडण लागलं खाण्यासाठी. सगळा श्रेष्ठ चामुंडायनी तिने देखोनी जोट धरणी सगळा समीप बोलावणी पुसे भांडणी काय सगळ्यात का श्रेष्ठ असणारी चामुंडा तिनं बघितलं सगळ्याची भांडणं झाली ती चालू आहे ती साला धुरू मारायला लागले ती म्हणले धरावडी कशासाठी खाण्यासाठी सगळी मारायला लागले. चामुंडा पुढे म्हणले सरली आणि म्हणायला लागली सगळ्यांना जवळ बोलले इकडे रे म्हणले काय झालं तुम्हाला भांडण करायला. तरी सांगती वृत्तांत येरी खदखदा असत तुमचा कलह समस्त लागला येत तोडावा. मग त्यांना सगळ्यांनी सांगितलं हो का आम्हाला खाऊ द्या म्हणलं तो खाऊ दे ना. ती म्हणते मी राखण करीत बसलो ही म्हणते माझंच आहे ती म्हणते ती मी ही खाणार ती खाणार ही पशु पक्षी वेगळंच म्हणले आम्ही भूत वेगळंच म्हणले. कसं पुरायला तरी कसं यायचं. मग ते वाटणार आणि पळी एवढीशी घ्यायची. असलं जीवन मध्ये भांडण असतं का नसतं. लागलं का नाही तरी शास्त्रात बी भांडण आहे तसलं जेवायचं म्हणलं की आणि तिथं बी आपल्या बी तसलं जेवण म्हणलं की भांडण सगळ्याचं लक्ष तिकडच असतं. आणि आम्हाला पुन्हा परत भरून आणि महादेव भांडणच तसं हिथं बी भांडण लागलं त्या जेवणासाठी म्हणून ते जेवणाचं प्रकारच भांडण जेवण ठेवलंय म्हणजे असणार. आणि अशा प्रकारचं भांडण लागले त्या चामुंड्याला सांगितलं. आपण जसं हसला वाटला तशी चामुंडा बी खदा हसायला लागली. म्हणजे काय जेवण एवढ्यासाठी म्हणजे हा भांडण करायला लागले. ती म्हणजे थांबा म्हणजे मी बराबर वाढते. विरामरण माझारी पिकाले से घुमरी तुम्हासी भांडण परस्परी बक्षावारी लागिले. अहो हे रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रूपी पीक म्हणले असणार अतिशय सुंदर भरदार आलेला आहे म्हणले. आणि त्याला पाहायचं सोडून म्हणले असणाऱ्या राजा रावणाकडे तुम्ही असणार बघायला लागला म्हणजे भांडण करायला लागला कशासाठी खायासाठी. जरा ती पीक आलेलं बघा प्रभू रामचंद्र रूपी थोडा त्याची मळणी करा गिरणीत टाका आणि मग म्हणले खवा राम 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 म्हणून किती असणार चवील किती तुम्हाला चांगलं वाटेल. आणि या असले मिळालेल्या अन्नाकडे तुम्ही बघायला लागला म्हणले असं चामुंडा सांगू लागली. पूर्वीले वेळे हनुमंते बागुनी येताते समजावूनी सगळ्यांते केली भूते पैतृप्त. पूर्वी प्रभू राम असणार आता प्रभू रामचंद्रांनी जेवण ठेवलंय. मग हनुमंतरांनी नाश्ता दिलाच की म्हणले तुम्हाला असणार सुंदरकांडामध्ये कमी नाश्त्यावर सुद्धा तृप्त झाला का नाही सगळे म्हणजे भूतांनो तृप्त झाला पशु पक्ष्यांनो तुम्ही तृप्त झाला म्हणजे. मग आता कशाला भांडण करता जरा धीर धरा पोट भरून प्रभू रामचंद्र खाऊ घालतील. त्याहूनी आता येथे तृप्ती होईल सगळ्यांते संदेह न धरावा चित्ते श्रीराम रणाते पाहुनी. म्हणून आता कुणी सुद्धा संशय धरायचा नाही. अर्ध्या पोटाहून जाईल वाढत्यान का नाही ती आमच्यावर नंबर लागेल का नाही पटदिशी पहिल्या पंक्तीला बसावं ऐकता आता तसला मिळाला नाही म्हणजे. नाश्ता हनुमंतरायने खाऊ घातलेला आहे. आता जेवण प्रभू रामचंद्र तुम्हाला पोटभर जीव घालतील. काळजी करू नका धिंगाणा घालू नका भांडण करू नका. राम स्मरता रघुनाथ महापापी उदरत तो सम्मुख असतारनाथ कोण तृप्त राहू शकेल. फक्त प्रभू रामचंद्राचं जर नामस्मरण केलं तर अजमेळा पापराशी नामिनेला वैकुंठाशी महापापी असणारा त्याचा सुद्धा उद्धार प्रभू रामचंद्र करतात. आणि त्यांच्या नामात एवढी ताकद आहे ते स्वतः रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र उभा आहेत. कुणाला सुद्धा अतृप्त अर्धवट कुणाला सुद्धा सोडणार नाही सगळ्यांना. ज्याचे दासाचे नी सामर्थ्य तृप्ती झाली सगळं भूतांते वा. तो श्रीराम असता येथे केली तो तृप्ते राल. अहो ज्याच्या दासानी सेवकामध्ये एवढं सामर्थ्य आहे सगळ्याला पोट भरून जीव घालायची ताकद त्याच्यामध्ये त्याच्या सेवकामध्ये आहे. आपल्या भाई सांगा नौकराच्या हातात अख्ख्या गावाला जीव घालायची ताकद आहे तर त्या मालकाकडे किती पैसे असतात. अख्ख्या तालुक्याला जीव घालवलं का नाही म्हणले ती. आपल्यात साधा सुद्धा असला तर अख्ख्या गलीला जीव घालतो आणि आमदार अख्ख्या गावाला जीव घालतो. तसं म्हणलं प्रभू रामचंद्र तुम्हाला सगळ्या गावाला जीव घालतील सगळ्यांना पोट भरून जीव घालतील काळजीच करू नका. कृष्ण निर्विजयी भलेता येथे श्रुती शास्त्र गरजत पुराण करावी तुम्ही येता तृप्ती अद्भुत पावाल. शास्त्र बोलतं म्हणजे असणार जी काय विष्णू परमात्मा भगवंत आहे ते सगळ्याचं पालन पोषण करतात. सगळ्यांचं पोषण करणार कोण असेल तर विष्णू भगवंत आहे पालन करणारे. कुणालाही उपाशी झोपू देत नाहीत. सत्यभामा किती बाबा बरोबर सत्यभामा फास्ट सांग सत्यभामा ती म्हणले मी कुणाला भगवंत मला मी कुणाला उपाशी झोपू देत नाही. तिनं काय केलं माझी एक डबी घेतली आणि डबीत मुंगी ठेवली आणि मुंगी ठेवली आणि डबी लावली. म्हणजे तुम्ही खोटं बोलता कुणाला उपाशी झोपू देत ना. म्हणजे आज एक जण उपाशी झोपणार पट्ट्या सांगते म्हणले सत्यभामा म्हणले. भगवंत म्हणले बरं 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 बरोबर म्हणले होय म्हणल्या बरोबर
मग म्हणले असणार मग दुसऱ्या दिवशी म्हणले कोणीच उपाशी झोपलं नाही का भगवान म्हणले कोणी सुद्धा उपाशी झोपलं नाही सगळीच असणार घरबच घर पोट भरून जेवल्यात रंग असो किंवा राज असो मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आज ह्या सृष्टीमध्ये कोणच उपाशी झोपलं नाही सत्यभामा म्हणजे खोटं बोलता म्हणले उघडून दाखवू वाटावी म्हणजे डबीतली मुंगी उपाशी आहे म्हणजे दाखवलं उघडून दाखवलं तर ज्यावेळेस झाकणार त्यावेळेस अक्षरात त्या डबीत पडला होता तांदळाचा खडा राहिले का उपाशी राहतच नाही तसं म्हणले तो विष्णू परमात्मा भगवंत पालन पोषण करणार आहे कोणाला सुद्धा उपाशी ठेवणार नाही अर्ध्या ताटावून सोडणार नाही पोट भरून जेवाय घालतील रे ऐसे चंडेश्वरी बोलता आनंद झाला सगळं होता घन सांडूनी परता भाग तत्वता वंचिती अशा प्रकारे त्या चामुंडा देवीने सांगितलं सगळ्याला आनंद झाला म्हणजे पोट भरून जेवण आहे कुणी सुद्धा अर्धवट जेवणार नाही असं सांगितलं बरोबर भांडण मिटलं बरोबर आता सगळ्या झाला कोणाला जो जो भाग पाहिजे त्याची वाटणी आहे का श्रीरामने टका विंदानी आज्ञा पिले बाणा लागुनी आदरली भाग वांटणी सावधानी अवधारा प्रभू रामचंद्र असणारे हुशार आहेत आणि त्यांना कळलं कुणाला काय पाहिजे ते लक्षात ठेवा बरं का देवाला कळतं आपण उगत म्हणायचं नाही देवा खुशाल ठेव म्हणून का आढळलं की देवाला माहितीये त्याला कसं ठेवायचं आणि काय पाहिजे ते बरोबर सगळ्याला मिळलं जातं मागायची गरज नाही न सांगता कळू येते अंतर न सांगता आपल्या अंतरातलं देवाला कळतं तसं प्रभू रामचंद्राला कळलं ही खायासाठी भांडणं करायला लागलेत म्हणजे प्रभू रामचंद्राने आपल्या बाणाला आज्ञा दिली आणि बाणाला सांगितलं अय बाणा व्यवस्थित राजा रावणाच्या देहाचं तुकडं कर आणि ज्याला जी पाहिजे ती वाटून टाक श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः श्रीराम बालतो मापारी नरकपाल पुढे करी माविता झाली आत कुसरी खेळे करी भैरव असो खळं मांडलं राजा रावणाच्या मासाचं खळच केलं खळ करी कोण होतं भैरवांनी खळ केलं मापारी प्रभू रामचंद्राचा बाण झाला आणि सगळे असणार तिथं जमा झालेले ती आणि जमा झाल्यानंतर आता या खळ्याची वाटणी भैरवांनी खळ केलेलं आहे असणार माप हातामध्ये प्रभू रामचंद्राच्या बाणाने घेतलेला आहे आणि कुणाला कुठला वाटा मिळतो ऐका 56 कोटी भूतावळी घेऊन आली भद्रकाळी मानिल बुजगणी सकाळी स्वामिनी बली राजभाग राजाचा भाग घेण्यासाठी राजभाग म्हणजे श्रेष्ठ भाग मोठा भाग राजाचा भाग म्हणजे मग श्रेष्ठ असतं का तर जेवणाचं नाव बी राजा जेवण कशाला म्हणतात माहितीये का पाडव्याचे जेवण केलेलं असतं ना त्याला राज जेवण म्हणतात राजशे का तर राजा पुरणपोळी त्याला राजशाही जेवण म्हणतात राजा म्हणलं की ती पुरणपोळी आले कुरवडे आले आमटे आले भात आलं सगळंच येतं त्याला मग ती सैन्य बाकीचं म्हणायचं आणि अशा प्रकारचं असणार श्रेष्ठ भाग कुणाला असेल तर ती भद्रकाळीला म्हणले ती 56 कोटी भूतावळ घेऊन आली आणि तिला वाटणी कशी देतात ऐका 9 कोटी सैन्या समेत कात्यायनी पातली तेत राजा भाग पैसा मस्ता हातो हात राजभाग भद्रकाळीला दिला 56 कोटी भूतावळ रक्त लगेच तिकडे जाऊन बाजूला बसली 9 कोटी सैन्य सहित कात्यायनी आली होती तिला म्हणजे प्रजा भाग दिला बाकीचं असतं ना थोडं आपण म्हणतो आता भजे कुरवडी कसं असतंय तशा प्रकारचा असणारा तिला तो भाग दिला आणि पुढं म्हणजे असणारा सैन्य घेऊन आमट कोडीच्या मुंडाली लवड सवडी शेष तळावडावडी हाती तांतडी घेऊन कोटी भूतावळ घेऊन आलेली चामुंडा तिला म्हणजे असणारा शेष राहिलेला भाग दिला आणि तीही तिनं भाग घेतला आणि निघून गेले नीज समुदाया सकट झाली कंकाळी प्रकट पाड्यावरीचे जे पाठ ते उद्भट आपल्या समुदायात सगळ्यात असणारी कंकाळी आली आणि तिनं म्हणजे असणारा जी काय राहिलेला थोडासा भाग होता तोही तिने घेतला आणि आपला असणारा समुदाय घेऊन बाजूला गेली बालू ते काढले उभे रासी बेश घेऊन गेली त्याची सुखावली जमानती श्रीरामाची ओवाळी
होती. त्याच्यानंतर मेस्को होती, ती मेस्को आली आणि तिने थोडीशी प्रभू रामचंद्राची सेवा केली होती म्हणून तिला थोडस मोबदल्यात धान्य दिलं. आपण बोलतो म्हणतो ना बोलत तशा प्रकारचं तिला म्हणजे खळ्यावर बोलतच न्यायला येते का नाही ती सेवा केलेली तसं बोलतो म्हणून मेस्कोला दिलं आणि मेस्को आनंदाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी आनंद झाली आणि प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घालून ओवाळणी घालून गेली. मेसकोची निज दासी ती मारकोली आवेशी खळे मातोरे देवरी तिशी अति प्रीतीशी मेस्कोची दासी होती म्हणले मार्को ती आवेशाने आली म्हणजे सगळ्याला दिलं मला काय नाही. मग खळ्याला मात्र पडेल असं मात्र तुम्हाला माहिती आता आम्हाला खळीची माहिती नाही खळच होईना ते डायरेक्ट मस्जिद झालं पोती मला जाऊ दे बाजारात मात्रच कळा ना असणार आणि ती मात्र म्हणजे त्या मेस्को मार्कोने निघाला आणि ती आनंदी झाली म्हणतात. पाडवानी मापारी कराळ त्या ते अंगीकारी श्रीराम बाल जो मापारी आपण करी दास्य त्याचे नाही करी दास्य त्याचे नाही करीच आहे ना काय नाही, आपण आपण करी कराळे रामबाणाचं दास्य नाही आले नाही आपण कधी दास्य त्याचे. वाच पाडवानी मापारी कराळ त्या ते अंगीकारी श्रीराम जो मापारी आपण करी दास्य त्याचे मग म्हणले असणार त्याच्यानंतर मग परी म्हणून प्रभू रामचंद्राचा जो बाण आहे सगळ्याचं दास्य जो करू लागला बाण मारायचा आणि त्याला त्याचा भाग असणारा त्याला तोडून द्यायचा. अशा प्रकारची असणारी जी काही कराळी होती त्या कराळीला बी तिथं असणारा पाडाव असणारा ती घेतला आणि पुढं भैरवले काळ दोन्ही देव ब्राह्मण त्याला गुणी देऊनी अति सन्मानी रणांगणी बाहेर होते वेताळ होते देव ब्राह्मण बी होते त्यांना जे जे काय पाहिजे होतं ते असणारं दिलं सर्वांना सुखी बाणाने केलं. पीरानी फकीराना मौळी मुखी लागुनी झाला देऊनी अति सन्माना रणा माझी बिराणी गवळणी होती म्हणजे फकीर होती म्हणजे अशी जी काही लोक आलेली होती त्यांना विजाचा त्याचा असणारा भाग दिला. रणा माझी समजते बाणी समजविली भूते संतोष मारुनी चित्ते निज बागते पैगे अशा प्रकारे पानाने ज्याला जे काय पाहिजे ज्याला जे काय आवडतं ते देऊन टाकलं. सर्वांना आनंद झाला सगळ्याची समजूत काढली सगळ्यांना आनंद वाटला आणि पुढे काय झालं ऐका. मुख्य काळीज तो राजभागा काळिका घेऊन गेला सांग मजा तो का प्रजाभाग कात्यायनी असणारा मुख्य भाग राजभाग म्हणजे त्याला काळीज म्हणतात आणि ती काळीज म्हणजे राजा रावणाचं काळिका घेऊन गेली. जी काय असणार मज्जा असणारी जी काय स्नायू असतात ती म्हणजे प्रजेचा भाग आहे ती कात्याने असणारी वेगाने घेऊन गेली. भाग भाग चामुंडेची रुधिर ते कंकाळीची मेद दिजले मेस कोसी अस्ति मार कोसी पहिले का मग भागायचो चामुंडेला दिला रक्त म्हणजे कंकाळीला दिलं आणि जी काय असणार मेदमांस आहे ते मेस्कोला दिलं आणि हाड म्हणली फक्त मार्कोला दिली. भाग वाटिते ते वेळी माग त्याची मिळती पाळे मानुरी धर्म लागी वाहिले चिर काढिले ज्याला जे पाहिजे होता भाग तो देऊन टाकला त्यावेळेस म्हणजे माग त्याला म्हणजे असणार सर्व मिळू लागलं. धर्माने जी सर्वांची असणार वाटणी बरोबर केली आणि मुंडक राहिलेलं धर्मार्थ सार अर्पिती ते उभय लोकी सुख भोगिती या लागी उत्तमागे निश्चिती धर्म प्रती अर्पिली धर्म जागो सदैवाचा जी काय धर्म आहे म्हणजे त्या रणांगणाच्या ठिकाणी आलेला त्या धर्माला म्हणजे असणारा राजा रावणाचं शिव देऊन टाकलं. का तर असणारा जो काय धर्म आहे तो धर्म म्हणजे असणारा सर्व असणारा ज्या नीतीने न्यायाने असणारा आणि परोपकार करतो म्हणून त्याला डोकं राजा रावणाचं देऊन टाकलं. गेले भैरवा वेकाळ दोघे पावले सुख कलोळ तोच्या काळी ते सकळ ते दिली तत्काळ मोळ्या मुख्या मग असणारे जी काय भैरवाणी वेताळ आहे ते असणारे ते हे दोघंच्या दोघं आनंदाने तिथं झाले. का तर त्याला राजा रावणाची असणारी जी काय कातडी त्वचा आहे ती देऊन टाकली म्हणजे वाचा काळीचे आणि की भूते नीच विचारवणी रामाते सौरदावती खाकाते विषय भोगिते जी काय खानगाळीला जी काय आणि भूत आणलेली होती पण ती प्रभू रामचंद्राला विसरली आणि वरडायची आम्हाला नाही का आमच्या पंक्तीला येऊ की कुठे वाढणारी या इकडं अशी कालवा जी काय करीत होती म्हणजे असणार विषयाचा भोग
भोगत होती त्यांच्याकडे वाटणी झाली नाही म्हणतात. त्यांचे तृप्ती लागी देख लिंग काढून देती एक तेनेची करवी तृप्ती सुख तेही असे मग अशी विशेष सुखात गेलेले आरडाओरडा कालवा करणारे अशा नवले असणारे लिंग काढून गेलं दिलं आणि ते असणारे खाऊन तृप्त झाली म्हणतात वाचा. एक सकळ निजा प्रती श्रीराम वाले निश्चिती करोनिया शीघ्र जती आणि समजती गौरविले. असं अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने जलपानाने म्हणले जलाची काय पाहिजे होतं ते दिलं आपापला भाग घेतला आणि सर्वचे सर्व निघून गेली म्हणतात. तेने सुखावली समग्र भोगोनिया अल्लाद पर परस्परे बहुनेर आचंदरे मानिया श्रीराम जय राम राम. असं अशा प्रकारे प्रभू रामचंद्र देवाने सर्वांना जे पाहिजे ते पाहिजे दिलं. सगळ्यांना आनंद झाला. भांडण मिटला आणि पाहुण्याला जसं पाहुणचार मांडला. आता काय 500 परी खात्यात काय देखताची श्री रघुनाथ आनंद त्याला बहुत कलह उठला समस्त सुख दुःख झाले श्रीराम जय राम राम. सगळ्या असणारा प्रभू रामचंद्राने सगळ्यांना पाहिलं आणि एवढा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात सगळ्यांचं भांडण संपलं आणि सुखाने उभारी घेतली आणि काय करू लागले पहिली झाली जी भांडले ती विसरावया कारणे आणि ती देवी माने परस्पर श्रीराम जय राम राम. पहिलं भांडण विसरण्यासाठी महाराजांनी आधीच तुकडं करून टाकलं. पहिलं भांडण विसरण्यासाठी म्हणजे एकमेकाचं वाण देऊ लागली. म्हणजे तुला ती भाग खायचा होता बरं जर माझ्याला तिला ते आपण जसं जेवताना वाटून वाटून खातो का तशी एकमेकाला वाटून वाटून खाऊ लागली. अत्यंत ओनिया नम्र परस्परे अत्यगलन भोजन मांडिले एकत्र मांस रुधिर समरसी श्रीराम जय राम राम. भांडण सगळे संपलं. सगळी जण नम्र झालेले आणि मिळून मिसळून सगळीच्या सगळी बसा मिळून मिसळून सगळीच्या सगळी जीव लागली आणि भांडण सगळ्यांनी संपून टाकलं. आणि म्हणून मग असणारे एकत्र भोजन जीव लागलं आणि ती बी काय काय अजून मासन रुद्राचा कॉला समरस केला. महावीरांचा रणमद तेची भजनी घेती मद मास बक्षिती विविध आधी आनंद मानिला श्रीराम जय चकना पाहिजे ना ह्याला चकना. मग म्हणजे असणार तिथं म्हणजे असणार त्यांना काय आता तिची तसलं जेवण म्हणलं की पाहिजे असतंय. काय पाहिजे असतंय मध्य मवाळाचा वय मवाळाचा नव मध्य म्हणजे ती दारू तिकडची. मग आता तसलं जेवण म्हणलं की लागतंय म्हणजे माणसाला. आम्हाला काय माहित नाही तो सांगतोय म्हणून म्हणजे असणार आहे ते माणसाचं जेवण होतं म्हणजे आनंदाने सावकाश सगळ्याच्या सगळ्या आवडीनं जीव लागले सगळे असणार. मग त्या रणनाच्या ठिकाणी भोजन घेत असताना जी का महावीरांचा रणमत होता तो मदत म्हणजे असणारा मध्य त्याच्या बरोबर घेऊ लागलेले आणि आनंदाने डोळू लागले. मेद आणि मध्य मास आवडी सेविता सावकाश आनंद चढला भूतास रणभूमीसी नाचती. मेद आणि मध्य मांस खाल्लं की माणसाने मग काय ती बसू देते वय बसू देते काय ती बसू देत नाही म्हणजे ती मग त्या असणाऱ्या आवडीने सावकाश सगळ्यांनी घेतलं. हिकडचं यश घास की हिकडचं एक टॉनिक मग घेतल्याबरोबर सगळ्या भूतांना एवढा आनंद चढला आणि आनंदाच्या भरामध्ये लागली डुलायला नाचायला लागली. विश्वजननी सीता सती धरुणी आणि लंकापती ते सुतावयाने सीती
होय नवसिले. सगळी जण नाचता नाचता म्हणू लागले, विश्वाची आई असणारी जगन्माता असणारी सीता माऊली राजा रावणाने धरून आणली आणि ती असणार सत्वावी म्हणून सगळ्यांनी नवस केलेलं होतं आणि ते आज नवस फिटला रे फिटला. प्यार प्यार खावा रे खावा. तो दुरात्मा रावण श्रीराम बाणे करुण वडिला लागता क्षण. आनंद पूर्णतेने द्यासी. मग असणारा दुरात्मा असणारा कप्पे असणारा राजा रावण प्रभू रामचंद्राच्या बाणाने आज संपला म्हणून सर्व असणारा आनंद झालेला आहे. आणि आनंदाच्या भरात सिद्धी पावेल नवस तेने आनंद भूतास मिळून भूमीश निज नवस उदरीती. आणि आज आपला असणारा नवस परिपूर्ण झाला. राजा रावण संपला. त्या आनंद भूतांना झालेला. सगळे भूत म्हणले मिळून एकत्र येऊन म्हणले असणारा आपला असणारा नवस परिपूर्ण झाला म्हणून त्या नवसाची उजवली काय करायला लागली ती खाऊन पिऊन फेरायला लागली ती. आदिशक्ती सीता सती तिला सगळी भूती मिळून यारणा प्रती गोंधळ घातला स्वानंद. आदिशक्ती सीता सत्या ते असणाऱ्या सगळ्या भूतांनी जाणलं गेलं आणि सगळे भूत एकत्र आलेले आहेत. रणांगणाच्या ठिकाणी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी. काळी कराळी कंकाळी मालक मेसको भद्रकाळी काळी कराळी कंकाळी मालक मेसको भद्रकाळी हरिके लंकेच्या पावळी गोंधळ सगळी मांडला. सगळ्यांनी गोंधळ मांडला. गोंधळात म्हणून कराळी आलेले कंकाळी आलेले काळी आलेले मार्कोमिस भद्रकाळी आलेले आणि सगळ्यांनी लंकेत असणारा गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी आमचा घालावा गोंधळ काम क्रोध बकरा मारा तुझा विठ्ठल बाईच्या वरा. आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ. भोळा पांदळ गिडी बिडी गुज बुजी टाळ सूक्ष्म वाद्याची तुरे वाजू हरिनामाचा संबळा गोंधळी गोंधळी असणारा हरिनामाचा गोंधळ घालू लागलेला आहेत म्हणलं तिथं. कहाळाची कहाळा म्हणले असणारा गिडबिडी असणारे वाजवू लागलेले संबळ वाजवू लागलेला आहेत. मृदंग वाजवू लागले वाचा आणि यक्षिणी निजवेशी विसरोनी देवावासी. नाचू लागली उल्हासी अति प्रीतीसी आनंद अतिशय आवडीनं म्हणजे देहबान विसरून गेलेले आहेत आणि देहबान विसरून म्हणले नाचू कीर्तनाच्या रंगीने आनंदी पलाऊ जगी. अतिशय आनंदाने सगळेजण नाचू लागले. वेद मौसरुनिर प्रीती वाटती येरा येर उन्मत्त झाली अपार गळती गदर मग असणारा मेद मासाचं आणि रक्ताचं आवडीनं एकमेकाला वाटणा वाटी वाटावाटी केलेले आणि सगळ्यांना आनंद अपार असा आनंद झालेला आहे. आणि आनंदाच्या भरात गजर नावाचा करू लागलेले आहेत. तृप्ती झाली रणभूमीसी देणे आनंद भूतासी सगळे झाले श्रीरामासी निज गजरेसी अति प्रीती. रणांगणाच्या ठिकाणी सर्व भूत तृप्ती झालेले आहेत. का तर असं बघा इथं दिलंय कुठे गेलं अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी कुठे गेला नवमीच्या दिवशी नवा दिवसांचे पारणे हो सप्तसती जप हो महावने सदभक्ती करती हो आणि षड्रस अन्य नैवेद्याशी अर्पिले भोजनी हो आचार्य ब्राह्मण तृप्त केले कृपे करोनिया वो उद बोला अंबाबाई मावळीचा हो रेणाबाई मावळीचा हो आनंदे खेळते काय महिमा वर्णोतीचा हो उद बोला असे सर्वजण उद करू लागलेले आहेत. का षड्रस अन्नाचं जेवण मिळालं होतं त्यांच्या आवडीचं ती षड्रस अन्नाची मांस
मेद आणि रक्त आनंद झाला आणि मोठ्याने गजर प्रभू रामचंद्राच्या नामाचा करू लागले म्हणतात दुर्जय ज्योतिर्लोक्यासी जेणे निग्रहले हसी निवटिले रावणासी श्रीरामे ऐसे ख्याती स्वर्गमुक्ती पाताळाला अजिंक्य असणारा राजा रावण आणि 33 कोटी देवांना बांधवडीत घालणारा राजा रावण आज प्रभू रामचंद्राने संपून टाकला म्हणतर रामराज्य आज आहे उद्या त्याच्यामुळे उभं करतात राजा रावण संपला प्रभू रामचंद्र विजय झाला विजयाचं प्रतीक आहे गुढी उभारणं म्हणजे योगायोग आहे तुमच्या आणि आमच्या नशिबात गुढी पाडव्या दिवशी प्रभू रामचंद्राचं कथानक आणि तेच कथानक ऐकायचं कुणाच्या बी भाग्यात नाही कुणाच्या बी नशिबात नसतं त्याला भाग्य लागतं नशीब लागतं मागच्या जन्मीचं पुण्य लागतं तेव्हा असं योगायोग येत असतो आणि अशा प्रकारचा योगायोग जुळून त्या सर्व भूतांमध्ये आलेला आहे म्हणून ते मध्ये असणारा प्रभू रामचंद्र असणारा विजयी झालेला अशी कीर्ती केली प्रभू रामचंद्राच्या गुणांचं वर्णन करू लागले जन्मदारभ्य आजीवरी सगळं भूत आहे कसरी दाता संसारी कोणी धरेवरी नवताशी आजपर्यंत ह्या भूत म्हणू लागले आम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंत सर्व भूतांना एकत्र करून जीव घालणारा कुणी सुद्धा नव्हता पण आज ह्या पृथ्वी तलावर प्रभू रामचंद्र आले झाले रामराज्यामाशी काय होणे कुणालाच काय होणं नव्हतं यारे यारे लहान थोर सगळ्यांशी येते आहे अधिकार याती भरती नारी नर कुठल्याही यातीत असो कुठल्याही कपनाच्याही जातीतला असो सगळ्यांना हिचा अधिकार आहे असं प्रभू रामचंद्र आहेत सगळ्यांना तृप्ती केलं म्हणतात ती आजर श्री रघुनाथे तृप्त केली सकळ भूते म्हणून गोंधळ येरणी भूते सावचिते माझला आणि हा संसारात जन्म मरणाच्या संसारात तृप्त करणारा कोण असेल तर ते प्रभू रामचंद्रच आहेत ह्या धरतीवर आजपर्यंत कोणच असा दाता झालेला नाही असं सगळी भूत असणारे प्रभू रामचंद्राचे असणाऱ्या तृप्ती केली भोजन भरपूर पोट भरून घातलं म्हणून आनंदी झालेले आहेत म्हणून ह्या रणभूमीच्या ठिकाणी सावध चित्ताने गोंधळ घालत आहेत बघा आपण चित्ताच्या ठिकाणी सावध झाला म्हणून ह्या रामायण रूपी घास घ्यायला आला जेवायला ही पण जेवणच आहे एक प्रकारचं सुंदर गोडानात पाडव्यानिमित्त जेवण आहे सगळ्यांनी जेवण केलं ना आनंदाने नाचू लागतं तरी नवल नाही याचे राम जीवन जगाचे पालन करावे सृष्टीचे ह्याच्यात नवर काय म्हणले असणार अहो प्रभू रामचंद्र जगाचा आधार आहे जीवन प्रभू रामचंद्र जगाचं पाणी आहे आधार आहे प्रभू रामचंद्र म्हणजे असणार जीवाचा जीवात्मा कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे आणि मग जगाचं हे पालन पोषण करणं त्यांचं काम आहे त्यांनी त्यांचं काम परिपूर्ण करतात ते त्यांच्या कामात चुकारपणा करीत नाहीत आणि आपण सांगितलेलं काम कवा नीट करत नाही त्याच्यामुळे आपल्या अशी परिस्थिती होती प्रभू रामचंद्र त्यांचं काम त्यांचं कार्य व्यवस्थित करतात त्यांचं व्रत आहे जगाचं पालन पोषण करणं आणि हे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने प्रभू रामचंद्र पालन पोषण करतात असं गावबा काका म्हणतात राम विश्वाचा विश्वात्मा राम जीवाचा जीवात्मा राम पराचा परमात्मा राम परमात्मा निजाचा या विश्वाचा आत्मा कोण असेल तर प्रभू रामचंद्राचा आहे जीवाचा जीवात्मा जीवात्मा आत्मा निघून गेला की काय म्हणते जीव म्हणते ती काय ह्याला मड म्हणते ती तेच म्हणते तुमच्या इंग्लिश भाषेत तुमच्या त्या शुद्ध भाषेत तुमच्या दवाखान्याच्या भाषेत तेच म्हणत असते पण आमच्यात मड म्हणते ती संपला विषय म्हणते ती असो अशा प्रकारचा जीवात्मा रामाचा आहे म्हणजे सगळे असणाऱ्या परमात्मा असणाऱ्या प्रभू रामचंद्र जगताचा आहेत असे हे प्रभू रामचंद्र आहेत ऐसे करीत असतावन उडाले भूतांचे भूतपण अवघी झाली चैतन्य घन श्री रघुनंदन निज अशा प्रकारे भूत प्रभू रामचंद्राचं स्तवन करू लागलेला भूतांचं असणारं भूत पण जीव पण उडालेला आहे सगळे जण असणारे प्रभू रामचंद्र चैतन्य घन आहेत आणि प्रभू रामचंद्राची कृपा सगळ्यावर झाली म्हणून सर्वजण असणारे विजय होऊन आनंदाने नाचू लागलेले आहेत वधोनिया रावण विजयी झाला रघुनंदन एका जनार्दनी शरण सुख समाधान श्रीरामे असो ह्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने अहम रावण संपविला बरोबर
विमानांची दाटी पुष्पांचा वर्ष स्वर्गहुनी देव करिता ती देवाला सुद्धा आज आनंद झाला बरं का. अहंकार रूपी राजा रावण संपला म्हणून ती पावसाच्या रूपाने फुलांचा वर्षाव तुमच्या आमच्यावर आज करायला त्याला आनंद झाला. सुटका होणार नाही त्यांची बी ना तर राजा रावण काय कामाला लावले ते आपण ऐकले. मग असं असणारा सर्वांना आनंद झालेला राजा रावण असणारा संपला. प्रभू रामचंद्र विजय झाले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. गावबा काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण जाऊन सगळे असणारे सुख संपन्न आनंदित प्रभू रामचंद्र करतात. म्हणजे असणारं ज्याला जे पाहिजे ते बाहेर देतात असणारे प्रभू रामचंद्र असं सुखी केलं आणि सगळ्यांना दाखवून दिलं. एवढे असणारे सैन्याने मुझमे राम तुझमे राम कोई नाही पराया सगळ्यात राम आहे. रावाचं टीका उचला. राहू द्या काळजी रामाला आहे. तुम्हाला नाही काळजी. मला म्हणले असं अशा प्रकारे असणारी सुंदर कथानक असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या सद्गुरूला शरण जाऊन सांगतात. गावा काका त्यांच्या असणाऱ्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतात राजा रावण मरायचं कारण काय. राजा रावण का मेला कशामुळे मेला ऐकायचं असेल तर उद्याचा अध्याय ऐका अशी विनंती ग्रंथकर्ते करतात. स्वस्ती स्वस्ती श्री रामायण युद्धकांड एकाकार टीकायाम रावण शिरच्छेदनम त्रिशस्त्रिमाध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु शिवं भवन्तु पुण्डरीकाय श्री ज्ञाने